ठीक आहे, स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव ऋषिकेश जगधने आणि आरंभ करिअर ॲडवायझर म्हणून प्रारंभ आणि आरंभ हे दोन्ही सोबतच स्टार्ट झालं होतं. पार्थ सर टीचिंग मध्ये आहेत आणि इथून मुलं जेव्हा 12वी कंप्लीट होऊन पासआउट होतात तर तिथून पुढची जी तुमची जवळपास 5 ते 6 महिन्याची ऍडमिशन प्रोसेस असते. मग ज्याच्यामध्ये तुमच्या एंट्रन्स एक्झामच्या फॉर्म भरण्यापासून ते तुमचा जो एंट्रन्स एक्झामचा स्कोर येतो त्या स्कोर वरती आपल्याला चांगले कॉलेजेस कोणते, कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला स्कोर वरती ऍडमिशन मिळू शकतं, या वर्षी काय कट ऑफ्स लागले, त्याच्यावरून पुढच्या वर्षी आपल्याला काय टार्गेट ठेवायला पाहिजे, ऍडमिशन प्रोसेससाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंटची तयारी ऍज अ पालक म्हणून आपल्याला आतापासून काय करायचे, किंवा माझा मुलगा किंवा माझी मुलगी पुढे जाऊन मेडिकलच्या कोणत्याही कोर्सला जात असेल तर साधारणतः आपल्याला शिक्षणाचा खर्च किती येतो त्याची तयारी आपल्याला आतापासून करायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या सेमिनार मध्ये बघणार आहोत. काही डाऊट्स असतील तर सेमिनार जेव्हा संपणार आहे त्यावेळी आपण ते एक बाय एक डाऊट्स क्लिअर करून घेऊया तुमचे. सो सगळे नीटचे विद्यार्थी आहेत. नीटची एक्झाम साधारणतः 720 मार्काची असते, ही बेसिक आयडिया आपल्याला असेल. पण मेजरली जी मुलं नीटची तयारी करत असतात तर हे मेजर कोर्सेस आता ज्याच्यामध्ये त्यांची जायची इच्छा असते. त्याच्यामध्ये पहिला कोर्स आहे MBBS, जी मुलांची पहिली चॉईस असते की मला थोडंसं MBBS कोर्सला ऍडमिशन मिळावं. आता कोर्सचा ड्युरेशन कसा असतो तेही थोडंसं आपण समजून घेऊया. 4.5 वर्षाचा कोर्स असतो तुमचा. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळतं तिथं 4.5 वर्ष तुमचं अकॅडमिक सगळं चालणार आहे. त्याच कॉलेजच्या हॉस्पिटलला तुमची इंटर्नशिप असते. ज्या कॉलेजमधून तुम्ही पासआउट होता तर 1 वर्ष तिथं इंटर्नशिप करायची असते. इंटर्नशिप म्हणजे काय की तुमचं अकॅडमिक संपले, तुमचे लेक्चर्स प्रॅक्टिकल सगळे संपले, सो प्रत्येक कॉलेजला एक अटॅच हॉस्पिटल असतं. त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ड्युटी दिली जाते. मग तिथं जे काही दिवसभराचे पेशंट्स वगैरे येतात त्यांना चेक करणे, मेडिसिन्स देणे, जे कोणी सिनियर्स वगैरे तुमच्या सोबत असतील तर जनरली 6 महिने त्या हॉस्पिटलला चालतं आणि एखाद्या परत एक मोठं हॉस्पिटल जे अटॅच असेल तिथं राहिलेले 6 महिने तुम्हाला पाठवलं जातं. सो काही कॉलेजेस असे असतात जिथे इंटर्नशिप मध्ये तुम्हाला पे सुद्धा केलं जातं. जी काही तुमची अमाऊंट असेल, सॅलरी असेल ती पे सुद्धा केली जाते. पेड इंटर्नशिप म्हणतात त्याला. तर साधारणतः 5.5 वर्षाचा तुमचा हा कोर्स असणार आहे. 5.5 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला लायसन्स मिळत नसतं किंवा तुम्हाला काम करता येत नसतं, कारण इंटर्नशिप हा तुमच्या अकॅडमिकचाच पार्ट असतो. सो 5.5 वर्षाचा तुमचा कोर्स झाला. दुसरा कोर्स आहे BDS, म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. ज्या विद्यार्थ्यांना दाताचे डॉक्टर व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी BDS कोर्स असतो. त्याची ऍडमिशन प्रोसेस सुद्धा नीटच्या स्कोर वरतीच होत असते. तो कोर्स मात्र 4 वर्षाचा आहे आणि इंटर्नशिप 1 वर्षाची, म्हणजे 5 वर्षाचा तुमचा कोर्स आहे. देन BMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. ज्यांना आयुर्वेदिक डॉक्टर व्हायचं आहे तर त्यांचे ऍडमिशन सुद्धा नीटच्या स्कोर वरतीच होणार आहेत. सेम 4.5 वर्षाचा कोर्स आहे, 1 वर्षाची इंटर्नशिप आहे. देन BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक सर्जरी. तर त्यामध्ये जरी जायचं असेल तरी नीटच्या स्कोर वरती जावं लागणार आहे. 5.5 वर्षाचा टोटल कोर्स आहे. यामध्ये एक लास्टचा कोर्स राहतो ज्याच्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती नसतं, ते म्हणजे बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ॲनिमल डॉक्टर व्हायचं आहे तर ॲनिमल डॉक्टर व्हायचं असेल तरी सुद्धा नीटचीच एक्झाम द्यावी लागते व नीटच्या एक्झामच्या स्कोर वरतीच पूर्ण इंडियामध्ये ऍडमिशन्स हे केले जातात. काही स्टेट असे आहेत जसं की राजस्थान असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल, तर तिथं मात्र 12वीच्या बोर्डच्या मार्कावरती तुमचे ऍडमिशन्स हे वेटरनरी कोर्ससाठी होतात. पण राहिलेल्या पूर्ण इंडियामध्ये नीटच्या स्कोर वरतीच ऍडमिशन्स हे केले जातात. आता कोणत्याही कोर्सला जेव्हा आपण ऍडमिशन घेत असतो तर तिथं 2 प्रकारचे क्रायटेरिया असतात. पहिलं म्हणजे की तुम्ही आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 12वी बोर्डची एक्झाम देणार, तर 12वी बोर्डच्या एक्झाम मध्ये मिनिमम किती मार्क मिळवायला पाहिजेत हा असतो पहिला क्रायटेरिया. तो क्रायटेरिया जर तुम्ही फुलफिल केला तर मग दुसरा क्रायटेरिया असतो की जी एंट्रन्स एक्झाम तुम्ही देताय तर त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये कमीत कमी किती मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे. सो पहिल्यांदा आपण 12वी बोर्डचा काय क्रायटेरिया आहे ते थोडंसं समजून घेऊया. जेव्हा मला कोणत्या तरी पॅरेंट्सचा मध्ये कॉल आला होता की 17 वर्ष पूर्ण होत नाहीत, याच अकॅडमी मधून आला होता की 2025 मध्ये आम्ही नीट देणार आहे पण ऍडमिशनच्या वेळी आमचे 17 वर्ष मुलगीचं वय पूर्ण होत नाही तर ऍडमिशन घेता येतं का. तर हा इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे की ऍडमिशनच्या वेळी जर तुमचे 17 वर्ष पूर्ण होत नसतील, आता ऍडमिशन कोणत्या महिन्यामध्ये होतील तुमचे, तर साधारणतः जून महिन्यापासून चालू होतील पुढच्या वर्षीच्या.
पण ऍटलिस्ट डिसेंबर पर्यंत तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तर त्याला 17 वर्ष पूर्ण असणं गरजेचंच आहे, तरच ऍडमिशन घेता येतं. भलेही 720 पैकी 720 मार्क आलेत, पण 17 वर्ष पूर्ण होत नसतील तर ऍडमिशन मिळणार नाही, 1 वर्ष ड्रॉप तुम्हाला घ्यावा लागेल. दुसरा इम्पॉर्टंट क्रायटेरिया, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट तर असलेच पाहिजेत, प्लस इंग्लिश सुद्धा तुम्हाला असला पाहिजे 12वी बोर्डमध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मुलं इथं अडकतात, तर तो काय आहे की 12वी बोर्डमध्ये तुमचा ग्रुप क्वालिफाय झाला पाहिजे. ग्रुप क्वालिफाय म्हणजे काय, तर फिजिक्स आहे तुम्हाला, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, हे 3 विषय आहेत तुम्हाला 300 मार्कासाठी. तर 300 पैकी कमीत कमी तुम्हाला 150 मार्क्स मिळवणं गरजेचंच आहे. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी 300 पैकी 150 मार्क्स कुणासाठी, जे विद्यार्थी ओपन कास्टमध्ये येतात, म्हणजे कसल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही किंवा ईडब्ल्यूएस रिझर्वेशन आहे. आता ईडब्ल्यूएस काय आहे हे बऱ्यापैकी मुलांना माहिती नसतं, तेही थोडंसं सांगतो. जर असा कोणी विद्यार्थी असेल की जो ओपन कॅटेगरीमध्ये येतो, कसल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही, ओपन कॅटेगरीमध्ये येतो, पण पॅरेंट्सचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी आहे, तर 8 लाखापेक्षा कमी जर उत्पन्न असेल तर तहसीलदार ऑफिसमध्ये एक दाखला मिळतो, त्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हटलं जातं, ईडब्ल्यूएस. तो दाखला जर तुम्ही काढत असाल तर तुम्हाला 10% एक्स्ट्रा रिझर्वेशन मिळत असतं गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. तर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला असू दे किंवा ओपन मधून भरलेला असू दे, 300 पैकी 150 तुम्हाला मिळायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये रिझर्व कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल, आता रिझर्व मध्ये कोण, तर एससी, एसटी, ओबीसी, एनटी या सगळ्या कास्टचे विद्यार्थी, किंवा इवन ह्या वर्षी जे नवीन रिझर्वेशन मिळालं मराठा विद्यार्थ्यांना, एससीबीसी कास्ट, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 300 पैकी कमीत कमी 120 मार्क्स हे 12वी बोर्ड मध्ये मिळवायचेच आहेत. ओके. आता इथं एक गोष्ट समजून घ्या, ओपन साठी किती आहे, 300 पैकी 150, आणि कास्टवाल्या मुलांसाठी किती आहे. ओके. तर बऱ्याचदा काय होतं माहितीये का, 12वी बोर्ड मध्ये मुलांचं थोडंसं दुर्लक्ष झालेलं असतं की नीट मध्ये स्कोर चांगला येतो पण 12वी बोर्डचा ग्रुप क्वालिफाय होत नाही. आता इथं काय होतं, समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात आणि इथं तुम्हाला 300 पैकी 150 मिळवायचे आहेत. आता नीट मध्ये तुम्हाला 720 पैकी 720 मार्क मिळाले नीट मध्ये, पण इथं 150च्या जागी 149 जरी पडले तुम्हाला, तरी सुद्धा 720 मार्काचा काहीही उपयोग होत नाही. कमीत कमी 150 यायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, कास्टवाल्यांना 120 यायलाच पाहिजेत. पण इथं एक मुलं फसतात कुठं सांगतो, हे कास्टचे जे काही बेनिफिट्स आहेत हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये चालतात आणि महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजेसला चालतात. एक्झाम्पल देतो तुम्हाला की एखादा एससी कास्टचा विद्यार्थी आहे आणि त्याला 120 मार्क मिळाले, तर तो फक्त महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही कॉलेजेससाठी इलिजिबल आहे. बाहेरच्या राज्यातल्या, म्हणजे महाराष्ट्र सोडून कुठल्याही राज्यात जात असेल तर तो फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी इलिजिबल आहे. तो जर बाहेरच्या राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजसाठी जात असेल तर त्याला किती मार्क असायला पाहिजे, 150. एखादा मुलगा आपलं राज्य सोडून बाहेरच्या राज्यात जेव्हा जातो प्रायव्हेट कॉलेजसाठी, तर तिथं त्याला ओपन मध्ये पकडलं जातं मेडिकल कोर्सेसमध्ये, त्याला त्याचे कास्टचे काहीही बेनिफिट्स मिळत नाहीत, ना फीचे बेनिफिट्स मिळतात ना रिझर्वेशनचे बेनिफिट्स मिळतात. आता इथली रिसेंटली एक केस सांगतो, काय केस झाली होती. एक ओबीसी कास्टची मुलगी होती आणि तिचा पीसीबीचा स्कोर होता 148. ओके. सो 148 मार्काला ती महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायला इलिजिबल होती, पण तिचा नीटचा स्कोर आला साधारणतः 250च्या आसपास स्कोर आला तिचा, आणि तिला बीएमएस कोर्सला ऍडमिशन घ्यायचं होतं, पण 250 मार्काला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळत नाही. सो त्या मुलगीनं काय केलं की कर्नाटक राज्यामधल्या एका कॉलेजमध्ये गेली, तिथं 1 लाख रुपये भरले आणि त्यांना सांगितलं की मला ऍडमिशन हवंय बीएमएस साठी. सो कॉलेजवाल्यांनी पण तिचे फॉर्म वगैरे भरून घेतले, पण 148 पीसीबीचा स्कोर आहे, ती जर कर्नाटकमध्ये जाते तर किती मार्क पाहिजेत तिला, 150. ओबीसी मध्ये ती फक्त महाराष्ट्रामध्ये इलिजिबल आहे. कॉलेजवाल्यांनीही 1 लाख रुपये तिचे भरून घेतले, तिचा ऍडमिशनचा फॉर्म वगैरे सगळं भरला, तिला सीट सुद्धा मिळाली. आता सीट का मिळाली हे सांगतो. तर कर्नाटक राज्याची किंवा इतर राज्यांची जी ऍडमिशन प्रोसेस असते ना, तर त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुमचे 12वीचे मार्क्स फॉर्म मध्ये कुठेच विचारत नाहीत. ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये 12वीचे मार्कच विचारले जात नाहीत. नीटचे मार्क किती आहेत, कोणत्या राज्यातून 12वी झाले, एवढंच.
आणि त्या मुलगीला ऍडमिशन मिळालं सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये. आता ऍडमिशन मिळालं, फ्रेशर्स पार्टी वगैरे सगळं झालं, ओरिएंटेशन प्रोग्राम झाले, साधारणतः एक 15-20 दिवस झाले कॉलेज चालू होऊन. आता कर्नाटकमध्ये नियम हा आहे, किंवा इतर कोणत्याही प्रायव्हेट कॉलेजला अदर राज्यामध्ये गेला तर नियम हा असतो की ऍडमिशन झाल्यानंतर त्या राज्याची जी हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी आहे, तर त्या युनिव्हर्सिटी कडून एक इलिजिबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायला लागत असतं. आणि ते इलिजिबिलिटी सर्टिफिकेट घ्यायला तुम्हाला 12वीचं मार्कशीट तिथं अपलोड करायचं असतं. आणि ऍडमिशन झाल्यानंतर 15 दिवसांनी जेव्हा ती मुलगी फॉर्म भरायला गेली तर तिथं तिला नॉट इलिजिबल म्हणून दाखवलं, आणि ऍडमिशन झालं, सगळं झालं, आणि जवळपास 15-20 दिवसानंतर त्या मुलगीचं ऍडमिशन कॅन्सल झालं. आता तिने 1 लाख रुपये कॉलेजमध्ये भरले होते, प्लस कॉलेजची फी 6 लाख रुपये भरली होती. हे सगळे पैसे तिचे अडकून बसले का? तर हा नियमच तिला माहिती नाही की मिनिमम एवढा स्कोअर असायला पाहिजे, आणि कॉलेजवाल्यांनी सुद्धा काही चेक केलं नाही. तर कुठलीही ऍडमिशन प्रोसेस चालू व्हायच्या अगोदर, म्हणजे महाराष्ट्राची प्रोसेस असू दे, कर्नाटकाची असू दे, तर ऍडमिशन प्रोसेस चालू व्हायच्या अगोदर त्या राज्याच्या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन सोडलं जातं, ज्याच्यामध्ये ते इन्फॉर्मेशन बुलेटिन असतं, ज्याच्यामध्ये ह्या पूर्ण ऍडमिशन प्रोसेसचे नियम लिहिलेले असतात की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, राऊंड्स किती होणार आहेत, राऊंड्सचे नियम काय आहेत, हे सगळं त्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये लिहिलेलं असतं. आणि ते इन्फॉर्मेशन बुलेटिन असतं साधारणतः 250 पेजेसचं. आणि कुठलाही विद्यार्थी हे इन्फॉर्मेशन बुलेटिन वाचत नाही किंवा ओपन करून बघत नाही की याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. सो मग त्या विद्यार्थिनीनं, जे मुलीनं 6 लाख रुपये भरले होते, ते गेले बँगलोरमध्ये. ही सगळी ऍडमिशन प्रोसेस चालते कुठून? बँगलोर मधून, कर्नाटक राज्याची. तिथे गेले, त्यांना सांगितलं की असं असं झालंय, आम्ही 6 लाख रुपये भरलेले आहेत आणि ऍडमिशन आमचं रिजेक्ट झालंय आणि आता आम्हाला आमचे पैसे रिफंड पाहिजेत. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हे ऍडमिशन प्रोसेस चालू व्हायच्या अगोदर आम्ही एक इन्फॉर्मेशन बुलेटिन रिलीज केलं होतं आमच्या वेबसाईटवरती, ते तुम्ही वाचलं का? ते बोलले आम्ही काय ते वाचलं नाही. तर त्यांनी सांगितलं की आम्ही पहिलाच सगळे रूल्स इथं बनवून ठेवलेत की जर तुम्हाला पीसीबीला 150 मार्क नाहीत तर तुम्ही फॉर्मच भरू नका. तुम्ही फॉर्म भरला, तुम्ही पैसे भरले, तुम्ही एक सीट अडकवून ठेवली, ती तुमची चुकी आहे. 6 लाख रुपये परत मिळत नाहीत. आणि अशी हजारो मुलं दरवर्षी असतात जे रूल्स माहिती नसल्यामुळं चुकीचे फॉर्म्स भरतात आणि पैसे अडकवून बसतात. तर एक गोष्ट इथं पीसीबीचं समजून घ्या की जे काही रिझर्वेशनचे बेनिफिट्स आहेत ते फक्त महाराष्ट्रातच आहेत. प्रायव्हेट कॉलेजला अदरला जात असाल तर तिथं तुम्हाला ओपन कास्टमध्ये पकडलं जाईल. 12वी बोर्डचा क्रायटेरिया समजला. बरीच मुलं पीसीबी मध्ये अडकतात. दुसरी गोष्ट, यावर्षी खूप मोठा इश्यू झाला. एक मुलगी होती, तिने 12वी बोर्डची एक्झाम दिली आणि तिचा पीसीबीचा स्कोर हा कमी आला. मार्च मध्ये एक्झाम दिली तिने, मार्च मध्ये तिचा पीसीबीचा स्कोर कमी आला, म्हणून जुलैमध्ये परत एक इम्प्रुव्हमेंट एक्झाम होत असते, माहिती आहे तुम्हाला? तर इम्प्रुव्हमेंट एक्झाम होत असते. आता ती त्या इम्प्रुव्हमेंट एक्झामला बसली आणि तिचा स्कोर 150 पेक्षा जास्ती आला आणि ती ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट तिने केलं आणि तिला गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजला ऍडमिशन मिळालं. ठीक आहे, पण तरीही कॉलेजवाल्यांनी तिची सीट रिजेक्ट केली, कारण महाराष्ट्रामध्ये खूप चुकीचा रूल आहे जो कदाचित येत्या फ्युचरमध्ये तो बदलेल की इम्प्रुव्हमेंट एक्झामचा स्कोर त्या वर्षी पकडलाच जात नाही. म्हणजे तुम्ही मार्च मध्ये एक्झाम दिली, तुम्ही परत जुलैमध्ये एक्झाम दिली, तुमचा स्कोर वाढून आला आणि तुम्ही नीटचा स्कोर ही तुमचा आलेला आहे आणि तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केलं, पण तो स्कोर ह्या वर्षी पकडतच नाही. तुम्हाला परत पुढच्या वर्षी नीटची एक्झाम द्यावी लागेल आणि परत ऍडमिशन प्रोसेसमध्ये उतरावं लागेल, म्हणजे 1 वर्ष गॅप तुमचा फायनलच आहे. तर याच्यावरून, आणि हा जो रूल आहे हा या 250 पेजेसच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये क्लिअर मेन्शन नव्हता. सो त्या मुलगीचं ऍडमिशन रिजेक्ट केल्यानंतर आम्ही सीईटी सेलला लेटर लिहिले, न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स दिले की हा रूल चुकीचा आहे आणि हा रूल बदलला पाहिजे. तर सीईटी सेल कडून आता आम्हाला एक लेटर मिळालेला आहे की ह्या वर्षी आम्ही त्या मुलीला घेऊ शकत नाही, पण पुढच्या वर्षी आम्ही त्या मुलीला असेप्ट करू. पण हाही रूल कदाचित बदलू शकतोय, कारण हा चुकीचा रूल आहे. जर मुलगी इलिजिबल झाली तर तिला ऍडमिशन प्रोसेसमध्ये घेतलंच पाहिजे. आता 12वी बोर्डचा क्रायटेरिया आपण बघितला, तर नीट मध्ये मिनिमम किती मार्क मिळायला पाहिजेत ते थोडंसं बघूया. एक्झाम किती मार्काची असते? 720. सो तुम्ही ओपन किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये असाल तर ह्या वर्षी नीट मध्ये मिनिमम किती मार्क मिळायला पाहिजे होते? 160. मिनिमम 162 मार्क असतील तरच तुम्हाला पुढच्या ऍडमिशन साठी फॉर्म भरता येतो. मिनिमम 162 असायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर किती होतं? 127. म्हणजे मिनिमम 127 जर तुमचा स्कोर आला असेल
तरच तुम्हाला फॉर्म भरता येतो. आता तिकडे पीसीबीला 300 पैकी 300 पडले, पण इथे 162च्या जागी 160 पडले तर चालेल का? चालणार नाही. सो मिनिमम एवढे मार्क आले पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भरता येतो. ऍडमिशन मिळेल असं नाही. ऍडमिशन मिळवण्यासाठी मार्क जे लागतात ते जास्ती लागतात. हा फॉर्म भरण्यासाठीचा पात्रता निकष आहे की मिनिमम एवढा स्कोर तुमचा असायला पाहिजे. आता हा दरवर्षी बदलतो. हा म्हणजे मुलं किती एक्झामला बसतायत, त्यांचे स्कोर काय आले, तर ह्या सगळ्यावरती हा दरवर्षी बदलत असतो. 2023 मध्ये 137 होता. यावर्षी थोडंसं तुम्हाला न्यूज मधून इकडून तिकडून समजलं असेल की नीटचा पेपर जो काही घोळ झाला, मुलांचे स्कोर भरपूर आले, तर याच्यामुळे काय झालं, कट ऑफ वरती इम्पॅक्ट झाला. 25 मार्कांनी हा कट ऑफ वाढला. म्हणजे अगोदर 137 ला इलिजिबल व्हायचे, यावर्षी 162 ला. कदाचित पुढच्या वर्षी पेपरमध्ये परत काही प्रॉब्लेम वगैरे झाले तर हा वाढूही शकतो किंवा कमी सुद्धा होऊ शकतो. डिपेंड्स की किती मुलं एक्झामला बसतायत आणि त्यांचे स्कोर काय आहेत त्याच्यावरती हे ठरतं. ओके, आता थोडंसं कॉलेजेस कडे येऊया. नीटचं समजलं, 12वी बोर्डचं आपल्याला समजलं, तर कॉलेजेस किती प्रकारचे आहेत हे थोडंसं आपल्याला समजून घेऊया. समजा तुमचा स्कोर खूप चांगला येत असेल, चांगला म्हणजे 700 प्लस जर तुमचा स्कोर जात असेल, तर तुम्हाला ग्रुप ए मधले कॉलेजेस मध्ये तुमचा नंबर लागू शकतो. ग्रुप ए मध्ये सगळे नॅशनल इन्स्टिट्यूट्स येतात, जसं की एम्स असेल, जिपमर असेल, एएफएमसी असेल. आता एएफएमसी काय आहे, तर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर पण व्हायचं आहे पण डिफेन्स सर्व्हिसेस साठीच काम करायचं आहे डॉक्टर म्हणून, तर त्यांच्यासाठी पुण्यामध्ये स्पेशल कॉलेज आहे एएफएमसी. इथून पासआउट झाल्यानंतर तुम्ही डिफेन्स सर्व्हिसेस साठीच डॉक्टर म्हणून काम कराल तर हे पुण्यामध्ये कॉलेज आहे, तिथेही ऍडमिशन नीटच्या स्कोरवरतीच होणार आहे. देन सेंट्रल युनिव्हर्सिटीज काही आहेत, जसं की बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वगैरे, तर तिथेही तुम्हाला नीटच्या स्कोरवरती जाता येतं, पण 700च्या वरती तुमचा स्कोर साधारणतः असायला पाहिजे. आता समजा ग्रुप ए मधलं कॉलेज तुम्हाला मिळालं तर फी साधारणतः किती असते, तर 1500 रुपये. एका वर्षाची फी साधारणतः 1500च्या आसपास असते. खूप चांगल्या फॅसिलिटीज सगळ्या अवेलेबल असतात तिथं. टीचिंग फॅकल्टी सगळे एक्सपिरियन्स वाले चांगले फॅकल्टीज असतात, इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टी मिळतात, पण फी किती आहे मात्र 1500 रुपये. कट ऑफ किती जातोय सांगितलं मी. ग्रुप बी मध्ये येतात ते आपल्या इथले गव्हर्नमेंट कॉलेजेस. आता सांगलीमध्ये किती गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, किती? पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एकच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, जे आहे मिरज मध्ये. आता सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत सांगलीमध्ये, कुणाला माहिती आहे? सांगलीमध्ये सेमी गव्हर्नमेंट सुद्धा एकच आहे, जे आहे इस्लामपूरला प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. आता जे मी मिरज मेडिकल कॉलेज म्हणला ते येतं साधारणतः ग्रुप बी मध्ये. आता ग्रुप बी मधल्या कॉलेजेससाठी जर तुम्हाला जायचं असेल व तुम्ही ओपन कास्ट मध्ये असाल तर साधारणतः 630 प्लस यावर्षी कट ऑफ होता, जर ग्रुप बी मधल्या कॉलेजेस मध्ये जायचं असेल तर. आता समजा जर तुम्ही ओपन कास्ट मध्ये असाल तर ग्रुप बी मध्ये साधारणतः तुमचा खर्च येतो 70 ते 80 हजार. 70 ते 80 हजार, पण स्कोर मात्र 630 प्लस साधारणतः तुमचा यायला पाहिजे. समजा स्कोर तेवढा आला नाही, त्याच्यापेक्षा थोडासा कमी आला, तर ग्रुप सी मधले कॉलेजेस आपल्यासाठी अवेलेबल आहे. जसं की मी प्रकाश इन्स्टिट्यूट सांगितलं, पुण्यामध्ये काशीबाई नवले असेल, मुंबईमध्ये तेरणा मेडिकल कॉलेज असेल, के जे सोमय्या, तर ही सगळी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तर तिथं साधारणतः 596 प्लस कट ऑफ लागतो ह्या वर्षीच्या कट ऑफ नुसार. पण फी साधारणतः किती असणार आहे, 7 ते 8 लाखाच्या दरम्यान असेल वार्षिक. 7 ते 8 लाख पर इयरच्या आसपास फीज ह्या जात असतात. आता समजा तुमचा स्कोर तेवढाही नाही आला, त्याच्यापेक्षा कमी स्कोर आला, पण तरीही तुम्हाला एमबीबीएस कोर्सला जायची इच्छा आहे, तर तुमच्यासाठी ग्रुप डी चे कॉलेजेस अवेलेबल असतात. ग्रुप डी. आता ग्रुप डी मधलं सांगली जिल्ह्यामध्ये कॉलेज आहे का, कोणतं? भारती मेडिकल कॉलेज सांगली मिरज रोड वरती आहे, ते डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये येतं. आता डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये फरक काय आहे, तर कुठल्याही कास्टचा विद्यार्थी असेल तरी फी त्याच्यासाठी सेमच असणार आहे. एससी साठी कट ऑफ वेगळे, ओपन साठी कट ऑफ वेगळे, एसटी साठी वेगळे, असला काहीही प्रकार नसतो. सगळ्या सीट सगळ्यांसाठी सेम असतात. कट ऑफ साधारणतः भारतीचा 350च्या आसपास जातो, पण काही अजूनही इतर राज्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, तिथं तुम्हाला 162 मार्क जरी मिळाले तरी सुद्धा एमबीबीएस कोर्सला ऍडमिशन मिळू शकतं. पण फी साधारणतः चालू होतात 17 लाखापासून.
वर्षाला 17 लाखापासून फी चालू होतात. भारतीचाच विचार करायला गेला तर 22 ते 23 लाख रुपये वार्षिक फी आहे भारती मेडिकल कॉलेजची. ती किती वर्ष भरायची आहे तुम्हाला? 4.5 वर्ष ही फीस तुम्हाला भरायची असते. आता हे थोडेसे कॉलेजेस किती आहेत, त्याच्यामध्ये सीट्स किती आहेत, हेही थोडंसं मी इथं घेतलेलं आहे. आता यावर्षी 10 नवीन मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आले, ज्याचा खूप मोठा इम्पॅक्ट या वर्षीच्या ऍडमिशन प्रोसेस वरती झाला आहे. अगोदर साधारणतः 31 कॉलेजेस होते, यावर्षी 10 वाढलेले आहेत, 41 कॉलेजेस झालेले आहेत. सीट्स मात्र किती आहेत? 5850. आता या सीट्स दिसतात एवढ्या, पण याचं डिवायडेशन परत काय काय होतं तेही तुम्हाला सांगतो. ओके. आता एक 2 प्रकारचे कोटा असतात. ऑल इंडिया काउन्सिलिंग ज्याला म्हणलं जातं किंवा ऑल इंडिया कोटा म्हणलं जातं, आणि स्टेट कोटा आहे. हा फरक मुलं असतील किंवा त्यांचे पॅरेंट्स असतील, ऍडमिशन प्रोसेस डिसेंबर पर्यंतची संपली तरी सुद्धा त्यांना यातला फरकच समजत नाही की स्टेट कोटा काय आहे आणि ऑल इंडिया कोटा काय आहे. आता समजा की जीएमसी मिरज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज आहे, त्याच्यामध्ये 100 सीट्सचा इंटेक आहे. ओके, 100 सीट्स आहेत. तर त्या डिवाइड कशा होत्यात बघा. त्यातल्या जवळपास 85% सीट्स ह्या अशा मुलांसाठी असतील ज्यांनी 10वी 12वी महाराष्ट्रामध्ये केले, त्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे. फक्त अशाच मुलांना या 85 सीट्स या दिल्या जातील. शिल्लक किती राहिल्या? शिल्लक राहिलेल्या 15 सीट्स कोणासाठी असणार आहेत? तर पूर्ण इंडियामधील कुठल्याही राज्यातला मुलगा असू दे, 10वी कुठेही केलेली असू दे, 12वी कुठे केलेली असू दे, त्या मुलांसाठी फक्त 15% सीट्स असणार आहेत. क्लिअर आहे? समजते? त्याला म्हणलं जातं ऑल इंडिया काउन्सिलिंग. आता या 85% मध्ये बाहेरच्या राज्यातला मुलगा येऊ शकतो का? इथं फक्त महाराष्ट्रातलाच मुलगा ऍडमिशन घेऊ शकतो. सीट जास्ती आहेत, 85% सीट्स आहेत आणि मुलं फक्त महाराष्ट्रातलीच आहेत. त्यामुळे ऍडमिशन कुठं मिळतं? इथं जास्त चान्सेस असतात ऍडमिशन मिळायचे. इथं सीट्स कमी झाल्या आणि मुलं वाढली, सगळ्या राज्यातली मुलं इथं फॉर्म भरतात, त्यामुळे इथं कॉम्पिटिशन हे कायम जास्तीच असतं. आता हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट डिस्ट्रीब्युशन. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट डिस्ट्रीब्युशन कसं होतं? तर 85% सीट्स महाराष्ट्राच्या मुलांसाठी, सेम ज्यांची 10वी 12वी महाराष्ट्रामध्ये झाली आणि महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे. आणि राहिलेल्या 15% सीट्स मात्र मॅनेजमेंट कोटाच्या असतात. मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय? की समजा प्रकाश इन्स्टिट्यूट आहे, तिथं एका वर्षाची फी आहे 8 लाख रुपये, पण कट ऑफ चाललाय 600 मार्काला, पण तरीही तुम्हाला प्रकाश इन्स्टिट्यूटच पाहिजे. तर कॉलेजवाल्यांनी 15% मॅनेजमेंट कोटा त्यांच्याकडे ठेवलेला आहे. पण तिथं फी तुम्हाला किती भरायला लागते? 8 लाखाच्या 3 पट. 8 एके 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24 लाख रुपये वार्षिक तुम्हाला तिथं भरायला लागतात, तरच तुम्हाला ती सीट दिली जाते. पण ती 200 मार्काला सुद्धा तुम्हाला तिथं मिळून जाते, कारण 24 लाख भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही कमी असते, पण ऍडमिशन तिथं मिळून जाते. आता इथं मी काय सांगितलं की इथं कुठली मुलं एलिजिबल आहेत? ज्यांची 10वी 12वी कुठं झाले, आणि इथं कोण एलिजिबल आहेत? तर मागच्या वर्षी सर आपले जे टॉपर होते मुलगी, यावर्षी नाव काय? ऋतिका. सो प्रारंभ सायन्स अकॅडमीचीच मुलगी होती ऋतिका, पण तिची 10वी झाली होती केरळमध्ये. ओके, तिचा स्कोर खूप चांगला आला होता, पण तिची 10वी झाली आहे केरळमध्ये, 12वी तिची महाराष्ट्रामध्ये झाली आहे, तिच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, सगळं आहे. पण एवढा स्कोर येऊन सुद्धा ती मुलगी 85% कोटासाठी इलिजिबलच नव्हती. आणि तिला आयडियाच नाही की 85% सीट्स माझ्यासाठी नाहीतच महाराष्ट्रामध्ये. सो तिचं रजिस्ट्रेशन आम्ही कुठे केलं? 15% ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये पहिल्या राऊंडलाच आम्ही तिचं रजिस्ट्रेशन करून टाकलं. आणि सेम आमच्याकडे अजून एक मुलगी आली, पण 3 राऊंड संपल्यानंतर तिचा स्कोर साधारणतः 650च्या आसपास होता, पण तिला माहितीच नाही की तिची 10वी तेलंगणा स्टेटमध्ये झाली होती आणि ती या कोटामध्ये इलिजिबलच नाही, हे तिला माहितीच नाही. आणि तिने एका सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरला आणि तिला कॉलेजचे ऑप्शनच दाखवणार फॉर्म मध्ये. पहिला राऊंड असाच मुलीचा निघून गेला, दुसरा राऊंड असाच निघून गेला, तिसऱ्या राऊंडला ती आमच्याशी कॉन्टॅक्ट झाला त्यांचा, आणि तिसऱ्या राऊंडला त्यांना समजलं की 10वी बाहेरच्या राज्यामध्ये झाले म्हणून त्यांना ऑप्शन दिसत नाहीत. आणि फॉर्म भरणाऱ्यांना सांगितलं की सर्व्हरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला कॉलेज दिसना झाले त्याच्यामध्ये. याच्यामध्ये त्या मुलीचे 3 राऊंड निघून गेले, पण चौथ्या राऊंडला तिनं रजिस्ट्रेशन केलं व तिला समथिंग कर्नाटकामध्ये ऍडमिशन मिळालं. पण जर पहिल्याच राऊंडला त्या मुलगीला माहिती असतं की 85% सीट्स मध्ये ती होत नाही आणि 15% मध्ये ती इलिजिबल होते,
तर महाराष्ट्रामध्ये चांगलं कॉलेज त्या मुलींना सुद्धा मिळालं असतं. ऋतिकाला दुसऱ्याच राऊंड मध्ये बीजे मेडिकल कॉलेज मिळून गेलं, त्या मुलीने ऍडमिशन घेऊन चालू झालं तिचं अकॅडमिक वगैरे. सो हे माहिती पाहिजे की हे डिफरन्सेस काय आहेत आणि आपण कुठे इलिजिबल होतो. ओके, आता कुठल्याही काउन्सिलिंग प्रोसेससाठी जेव्हा आपण जात असतो त्यावेळी प्रत्येक काउन्सिलिंग साठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायला लागत असतं. रजिस्ट्रेशन म्हणजे काय, आपण जी काही रजिस्ट्रेशनची फी आहे ती फी भरणे आणि जे काही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे ते डॉक्युमेंट्स अपलोड करणे ही साधारणतः प्रोसेस होत असते. गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी फी जास्ती नसतात. रजिस्ट्रेशनची फी ओपनसाठी 1000 आणि डिपॉझिट 10,000 रुपये असतं, जे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस संपल्यावरती रिफंड मिळत असतं. मात्र डीम्ड युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्यांच्या फी जास्ती असल्यामुळे ते काय करतात की 5,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आणि 2 लाख रुपये अगोदरच भरून घेतात. म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळायच्या अगोदरच 2 लाख रुपये तुमच्याकडून भरून घेतले जातात. आता हे का भरून घेतले जातात ते पण सांगतो. मुलं काय करतात माहितीये का, की समजा एक 15-20 कॉलेजेस आहेत आणि त्यांना माहिती आहे की बाबा मला 23 लाख रुपये भरायला जमणार नाही, वार्षिक फी 23 लाख रुपये आहे, 24 लाख रुपये मला ती भरायला जमणार नाही, पण तरी पण त्या कॉलेजसाठी फॉर्म भरतात आणि त्यांना ती सीट मिळते. तर सीट मिळाल्यानंतर मुलं म्हणतात की नाही, एवढी फी भरायला मला काही जमणार नाही आणि मला काय ऍडमिशन घ्यायचं नाही, मला पुढच्या राऊंडला जायचंय. पण त्याच्या पाठीमागे जो दुसरा मुलगा असतो जो सीट घेण्यासाठी बसलेला आहे, त्याची फी भरायची तयारी आहे, पण ती सीट त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही, दुसरेच मुलं ही सीट अडकवून ठेवतात. त्यामुळं गव्हर्नमेंटनं काय केलंय की इथं 2 लाख रुपये डिपॉझिट भरून घेतले. आता एखादा कोणतरी मुलगा आला आणि बोलला की पहिल्या राऊंडला त्याला सीट मिळाली, फॉर एक्झाम्पल भारती मेडिकल कॉलेज त्याला मिळालं, तर तो पहिल्या राऊंडला त्याला ऑप्शन दिला जातो की बाबा तुला सीट नको आहे ना, तू सीट सोडून दे, काही अडचण नाही, तू दुसऱ्या राऊंडला जा. आता दुसऱ्या राऊंडला परत मुलाला ती सीट मिळाली आणि त्यावेळी जर तो बोलला की मला काही एवढी फी भरायची तयारी नाही आणि मला काही ही सीट नको आहे, तर त्यावेळी बोललं जातं की ठीक आहे, तुला सीट नको आहे, तू सीट सोडू शकतोस, पण हे 2 लाख रुपये तुला परत मिळणार नाहीत. पुढच्या राऊंडला जर तुला जायचंय तर परत 2 लाख रुपये तुला भरायला लागतील. तर असे डिपॉझिट्स हे भरून घेतले जातात. हे महाराष्ट्रातील डीम्ड युनिव्हर्सिटी साठी सुद्धा आहेत, कर्नाटकमध्ये साठी आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आहेत, तेलंगणाला आहे. सगळ्या स्टेट्समध्ये अशा प्रकारचे डिपॉझिट्स असतात. जे सगळे कुठं लिहिलेलं असतं, याचे नियम कुठं असतात, ह्या 250 पेजेसच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये हे सगळे नियम लिहिलेले असतात, जे आपण वाचत नाही. महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी मात्र डिपॉझिट नसतं. फक्त 1,000 रुपये जर तुम्ही भरले तर ऍडमिशन प्रोसेस MBBS, BDS, BMS, BHMS सगळ्या कोर्सेसला तुम्हाला जाता येतं. आणि मॅनेजमेंट कोटा जे मी सांगितलं की 3 पट फीस भरून जे असतं, तर तिथं 5,000 रुपये एक्स्ट्रा भरले की तुम्हाला त्या कोटावरती सुद्धा जाता येतं. इथं कसलंही डिपॉझिट घेतलं जात नाही. आता हा या वर्षीचा गव्हर्नमेंट MBBS चा कट ऑफ आहे. काही थोडेसे चेंजेस याच्यामध्ये होऊ शकतात, कारण अजूनही ऍडमिशन प्रोसेस संपलेल्या नाहीत. 20 डिसेंबर पर्यंत, म्हणजे ज्या मुलांनी नीट 2024 दिले त्यांची अजून ऍडमिशन प्रोसेसच चालू आहेत, त्यांच्या अजून कॉलेजेस चालू झालेले नाहीत. 20 डिसेंबर पर्यंत ह्या सगळ्या प्रोसेस चालणार आहेत. यावर्षी कट ऑफ हा ऑल टाइम हाय गेलेला आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये कधीच एवढा कट ऑफ हाय गेला नव्हता जेवढा यावर्षी कट ऑफ वरती गेला. आता हा SCचा जो 538 आहे तो मागच्या वर्षी 471च्या आसपास होता, एवढा डिफरन्स आलेला आहे. ओपनचा जो 729च्या आसपास आहे तो 582ला होता, एवढा डिफरन्स यावर्षी आलेला आहे. हे काय आहे माहितीये, AIR, ऑल इंडिया रँक. ऑल इंडिया रँक ही तुमच्या थोडस माहितीसाठी दिलेली आहे की ऑल इंडिया रँक कितीपर्यंत येणं गरजेचं आहे. यावर्षी झालं काय की इलेक्शनचा रिझल्ट होता आणि संध्याकाळी नीटचा रिझल्ट लागला आणि नीटचा रिझल्ट स्कोअर बघून मुलं एवढी खुश झाली की एवढा चांगला स्कोअर आलाय, सगळेजण स्टेटस टाकायला लागलेत, फॅमिली सगळे डिनरला वगैरे चाललेत की स्कोअर एवढा छान स्कोअर आलेला आहे. पण रँक कडे कुणाचंच लक्ष नाही की रँक काय आलेत त्या. म्हणजे ज्या स्कोअरला साधारणतः 70,000 रँक येत होती तिथं मुलांच्या 1 लाखाच्या पलीकडे रँक गेल्या. रँक बघितले असते तर त्यांना समज असते की त्यांना ऍडमिशनच मिळत नाही ह्या वर्षी, असा स्कोअर आलेला आहे, पण त्यांना काहीही आयडिया नाही. आणि दुसऱ्या दिवसापासून हे सगळं चालू झालं की रँक एवढ्या मोठ्या आल्यात, काय घोळ झालेला आहे. सो जर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे कन्सिडर करून गेलं पाहिजे की साधारणतः एवढ्या रँक आल्या. ह्या रँक आपल्याला नीटचा रिझल्ट लागलेल्या दिवशी समजतात की माझी रँक काय आलेली आहे. त्या रँक वरून आपल्याला अंदाज येतो की ह्या वर्षी मला ऍडमिशन मिळणार किंवा नाही, हे रँक वरून समजतं. मार्क मागे पुढे होत असतात, रँक साधारणतः कॉन्स्टंट असतात, तेवढ्या रँक्सला ऍडमिशन मिळून जातं.
ओके. आणि हे सेमी गव्हर्नमेंट MBBS चे कट ऑफ्स आहेत. कट ऑफ्स मी सरांना शेअर करून देईन जर तुम्हाला हवे असतील तर. SC कॅटेगरी साधारणतः 630 आलेला आहे. हे कट ऑफ एवढे खाली गेले कारण 10 नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आले. अदरवाईज याच्यापेक्षा कट ऑफ खूप जास्ती होते. बऱ्याच मुलांना ऍडमिशन मिळाले नव्हते, लास्ट राऊंडला नवीन कॉलेज आल्यामुळे मिळाले. आता SC चा कट ऑफ 530 आहे. ठीक आहे. तर हे कट ऑफ किती मार्काने उतरतील, एखादा नवीन कॉलेज आलं 100 इंटेकचं, तर कट ऑफ मध्ये किती फरक पडणार आहे, तर याचं अनालिसिस सुद्धा करणं खूप इम्पॉर्टंट असतं. आता इथे एक केस आहे बघा. ओपनचा कट ऑफ किती आहे? 596. सो मागच्या वर्षी एक मुलगी होती, तिचा मार्क साधारणतः 595 वगैरे तिचे मार्क्स होते. ओके. आणि महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळणार नाही हे कन्फर्म होतं. रँक्स वरून समजलं होतं की महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळणारच नाही 101%. पण 10 नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस येणार आहेत हे समजल्यावर, जेव्हा 10 गव्हर्नमेंट कॉलेजेस यायच्या आधी कट ऑफ होता 604 कट ऑफ होता. ओके. आणि 604 कट ऑफ होता आणि 10 नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस आल्यामुळे साधारणतः 1000 सीट्स वाढणार होत्या. पण 1000 सीट्स वाढल्यावरती हा 600चा कमी होऊन किती पर्यंत जाणार याची आयडिया कोणाला नव्हती की किती मार्कांनी हा कट ऑफ उतरेल. आणि ह्या सगळ्या पिरियड मध्ये काय झालं की एक मुलगी होती जिचा कट ऑफ मार्क साधारणतः 595 होते. तिने ऑलरेडी एका डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊन ठेवलं होतं. 17 लाख रुपये फी भरली होती, 2 लाख रुपये डिपॉझिट भरलं होतं. पण कुठेतरी युट्यूब वरती व्हिडिओ बघितला की कट ऑफ 10 कॉलेजेस आल्यामुळे 580 ला जाणार. किती? 580 ला जाणार. हा युट्यूब वरती तिने व्हिडिओ बघितला आणि तिला वाटायला लागलं की मी एवढं कर्नाटकमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी बेळगावमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. डीम्डला मी 17 लाख रुपये फी भरले, 2 लाख डिपॉझिट भरले आणि मला महाराष्ट्रामध्ये आता ऍडमिशन मिळणार आहे आणि मी आहे ही सीट सोडून देतो मिळालेली. आणि तिने 2 लाख रुपये वरती पाणी सोडलं आणि मिळालेली सीट सोडून दिली. का? तर महाराष्ट्राचा कट ऑफ किती वरती जाणार आहे म्हणून 580. आणि लास्ट कट ऑफ येऊन थांबला 596 ला. आता 2 लाख रुपये घालवले ते घालवले, परत 2 लाख रुपये भरायला लागले. पण बेळगाव न मिळता कर्नाटकाच्या लास्ट बाउंड्री वरती तिला ऍडमिशन मिळालं. हे सगळं केलं होतं कशासाठी? कारण घराच्या थोडस जवळपास आपल्या राज्यामध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून. पण अंदाज याचा आला नसल्यामुळं मुलगीचे पैसे गेले ते गेले, प्लस जे कॉलेज मिळालं होतं त्याच्यापेक्षा लोअर ग्रेडचं कॉलेज परत पुढच्या राऊंड्सला मिळालं. तर हे अनालिसिस करणं खूप महत्वाचं असतं की एखादं कॉलेज ऍड होतंय तर माझ्या कास्टच्या किती सीट्स वाढणार आहेत, ओपनच्या किती सीट्स वाढणार आहेत, माझ्या पुढे अजून किती मुलं शिल्लक आहेत ज्यांना अजून सीट मिळालेली नाही. तर हे अनालिसिस सगळ्यात महत्वाचं असतं. हे अनालिसिस ज्याला जमतं तोच या ऍडमिशन प्रोसेसमध्ये टिकू शकतो. आता इथं अजून आमच्याकडे एक मुलगी होती, तिचा स्कोअर होता 531. आष्ट्यामधील एक मुलगी होती, 531 स्कोअर होता. आणि महाराष्ट्रामध्ये कुठंच सीट मिळालेली नव्हती कारण कट ऑफ साधारणतः 538च्या आसपास कट ऑफ चालू होता 10 कॉलेजेस यायच्या अगोदर. आणि त्या मुलीचे पॅरेंट्स एवढे पॅनिक होत होते की आमच्या मुलीला सीट मिळाली नाही, ऑलरेडी 2 वर्ष रिपीट केले आणि काही करून सीट मिळाली पाहिजे, म्हणून त्यांनी डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी 2 लाख रुपये भरून रजिस्ट्रेशन करून ठेवलं. आणि आम्हालाही थोडंसं प्रेशराईज करत होते की सर तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीचे ऑप्शन भरा, आम्ही 17-18 लाख रुपये कसंही करून भरतो आणि आम्हाला ऍडमिशन घ्यायचंच आहे. पण आम्ही त्यांना पहिले 4 राऊंड होल्ड करून ठेवलं कारण माहिती होतं की जर 10 कॉलेजेस ऍड झाले तरी कमीत कमी 7 ते 8 मार्कानं SC कास्टचा कट ऑफ हा उतरणार आहे. आणि तसंच झालं आणि त्या मुलगीचा कट ऑफ 530 पर्यंत कट ऑफ महाराष्ट्राचा उतरला आणि 531 ला आरामामध्ये त्या मुलगीला महाराष्ट्रामध्ये SC कास्टमधून ऍडमिशन मिळून गेलं. त्यात फ्री एज्युकेशन, त्यांना एवढे 17 लाख पण भरायला लागले नाहीत, 2-3 लाख रुपये मध्ये त्यांचं ऍडमिशन होऊन गेलं. का? तर हे अनालिसिस करणं महत्वाचं आहे. सेम गव्हर्नमेंट BDS. आता गव्हर्नमेंट BDSचा प्रॉब्लेम आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त 4च गव्हर्नमेंट BDSचे कॉलेजेस आहेत. MBBS एवढे 40-41 कॉलेजेस नाही. पण कट ऑफ ऑलमोस्ट सिमिलर जो सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ लागतो साधारणतः तसाच कट ऑफ हा गव्हर्नमेंट BDSचा महाराष्ट्रामध्ये लागत असतो. गव्हर्नमेंट BMS लास्ट ओपन 476 पर्यंत गेलेला आहे. कदाचित तो आणि थोडा उतरेल पुढच्या येत्याला 2-4 दिवसांमध्ये. आता महाराष्ट्राचा MBBSचा कट ऑफ किती लागला होता? ओपनचा किती लागला होता? 596 लागला होता.
पण समजा तुमचा स्कोर 596 पेक्षा कमी येतोय, पण तरीही तुम्हाला MBBSच करायचं आहे, पण डीम्ड युनिव्हर्सिटीला गेलं तर फी डिरेक्टली कुठून चालू होतात? 17 लाखापासून. 17 लाखापासून चालू होतात. आणि मॅनेजमेंट कोटामध्ये गेला तर साधारणतः 24 लाखापासून चालू होतात महाराष्ट्रातल्या कॉलेजेसच्या. मग तुमच्यासाठी ऑप्शन काय राहतो की दुसऱ्या राज्यातले प्रायव्हेट कॉलेजेस, तिथं साधारणतः फी तुमच्या जातात. कर्नाटकाचाच विचार करायला गेला तर तिथं 12 लाखापर्यंत फी जाते, कुठल्याही कास्टचा विद्यार्थी असू दे, फी मात्र 12 लाखापर्यंत जाते. पण कॉलेजेस चांगले आहेत. कर्नाटकचा कट ऑफ किती गेला? 554 पर्यंत गेला. म्हणजे बऱ्याचशा मुलांना ज्यांना महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीला जायची तयारी नव्हती, त्यांना कर्नाटक राज्यामध्ये ऍडमिशन इझिली मिळून गेले. आणि BAMS चा तर खूप कमी जातो, ऑलमोस्ट जस्ट क्वालिफाय वाल्या मुलाला सुद्धा कर्नाटकमध्ये BAMS ला ऍडमिशन मिळून जातो. आता इथं अदर राज्यांचा प्रॉब्लेम काय आहे तेही सांगतो तुम्हाला, की आपण महाराष्ट्र सोडून एखाद्या राज्यामध्ये जातोय तर मी सांगितलं की तिथं डिपॉझिट्स असतात. ते डिपॉझिट किती आहेत हे बघणं गरजेचं आहे. कर्नाटकमध्ये पहिल्यांदा डिपॉझिट घेतले गेले 1 लाख रुपये. म्हणजे ज्या मुलांनी 1 लाख रुपये भरले त्यांना प्रोसेसमध्ये फक्त पार्टिसिपेट करायला परमिशन दिली गेली. समजलं? दुसऱ्या राऊंडला त्यांनी काय केलं माहितीये, की ज्या मुलांना प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचंय त्यांनी 12 लाख रुपये अगोदरच भरायचे. 12 लाख रुपये अगोदरच भरायचे, मगच ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येईल. आणि एक विद्यार्थी होता की त्याला माहिती होतं की माझा स्कोर कमी आहे, मला कर्नाटकमध्ये सीट मिळणारच नाही हे त्याला माहिती होतं, पण त्याला उत्तर प्रदेशमध्ये सीट लागणार होती हे आम्हाला कन्फर्म माहिती होतं की याला उत्तर प्रदेशमध्ये मिळेल. पण तरीही पॅरेंट्सचा हट्ट की आम्हाला कर्नाटकमध्येच पाहिजे, आणि त्यांनी 12 लाख रुपये भरले. आता 12 लाख रुपये भरले, खरं कर्नाटकमध्ये सीटच मिळाली नाही. आता 12 लाख रुपये लगेच रिटर्न परत मिळत नाहीत. हे मिळतात कधी? ऍडमिशन प्रोसेस संपतात डिसेंबरमध्ये. 12 लाख रुपये भरलेले मिळणार जानेवारीमध्ये. पण आता उत्तर प्रदेशमध्ये भरायला त्यांच्याकडे पैसे शिल्लक नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये त्यांना सीट आरामात लागते, कारण कट ऑफ आहे 300, पुढच्या स्लाइडला असेल, साधारणतः 350च्या आसपास उत्तर प्रदेशचा कट ऑफ होता. तिथं त्या मुलाला सीट मिळत होती, पण पैसे इकडे अडकून बसले. त्यामुळे कुठल्या राज्यामध्ये मला ऍडमिशन मिळू शकतं तिथंच डिपॉझिट भरलं पाहिजे. जिथं सीट मिळणार नाहीये माहितीये, उगाच तिथं पैसे अडकवून ठेवायचे नाहीत. पैसे लगेच परत मिळत नाहीत. सगळ्या ऍडमिशन प्रोसेस संपल्यानंतर 2 महिन्यानंतर हे पैसे त्या अकाउंटला परत येत असतात, ज्या अकाउंटवरून तुम्ही भरले होते. आता BAMS चं स्ट्रक्चर बघा. साधारणतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना BAMS मिळत नाही, कारण कट ऑफ 350च्या वरती राहतात. सुरुवातीच्या काही राऊंड मध्ये तर ते 450च्या सुद्धा यावर्षी वरती कट ऑफ होते. पण तरीही जर तुम्हाला BAMS कोर्सलाच ऍडमिशन घ्यायचंय तर कर्नाटका स्टेट चांगला ऑप्शन आहे. रिलेटिव्हली महाराष्ट्रापेक्षा फीज या तिथं कमी बसतात तुम्हाला. तिथं 3 प्रकारचे कोटा असतात, एक 2.5 लाख पर इयर, एक 4 लाख पर इयर आणि एक 6 लाख पर इयर. तुमचा स्कोर काय आहे त्याच्यानुसार तुम्ही ठरवायचं असतं की मला कोणत्या कोटामधून ऍडमिशन मिळेल, त्या कोटामधून आपल्याला फॉर्म भरायचा असतो. आता एक मागच्या वर्षी आमच्याकडे मुलगी आली, तिचा स्कोर होता 367. आणि 367 मार्काला 2.5 लाख पर इयर मध्ये ऍडमिशन मिळत नाही हे कन्फर्म माहिती होतं. ह्या स्कोरला मिळणार तर 4 लाख पर इयर मध्येच ऍडमिशन मिळणार हे फायनल होतं. कारण साधारणतः 2.5 लाख मध्ये तुमचा स्कोर 400च्या वरती पाहिजे, तर 2.5 लाख पर इयर मध्ये तिकडे ऍडमिशन मिळतं. पण ते मुलगी आली काउन्सिलिंग साठी, तिनं रजिस्ट्रेशन केलं. आणि अजून एक मुलगी होती, तिच्यापेक्षा जवळपास 5 ते 6 मार्क जास्ती होते तिला. तर ती काय केली मुलगी की डिरेक्टली कॉलेजमध्ये गेली आणि कॉलेजमध्ये जाऊन तिनं फर्स्ट इयरची फी भरून टाकली 4 लाख रुपये. 4 लाख रुपये भरून टाकली आणि त्या कॉलेजची परमिशन लवकर आलीच नाही. ज्या कॉलेजमध्ये तिनं जाऊन पैसे भरले त्या कॉलेजला परमिशनच मिळाली नाही ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट व्हायला. आणि उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत फॉर्म भरायची डेट होती आणि त्या कॉलेजला परमिशन मिळाली आदल्या दिवशी रात्री 9 वाजता. आदल्या दिवशी रात्री. आता त्या कॉलेजला परमिशन मिळाली हे कोणाला माहितीच नाही की लिस्टमध्ये ते कॉलेज दिसायला चालू झालेलं आहे. आणि त्या मुलांनी बऱ्यापैकी मुलांनी फॉर्मच भरले नाहीत त्या कॉलेजला. आणि आमच्या 367 वाल्या मुलगीला 2.5 लाख मध्ये ऍडमिशन मिळालं आणि तिच्यापेक्षा 5 मार्क जास्ती असणाऱ्या मुलगीला 4 लाख मध्ये ऍडमिशन मिळालं. जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जाताय आणि कॉलेजवाल्यांना डिरेक्टली पैसे देताय की आम्हाला हे कॉलेज पाहिजे आहे, तर कॉलेजवाले अशा कोटामधून तुम्हाला ऍडमिशन देतात ज्या सीट भरत नसतात. जे 6 लाख वाले सीट्स भरत नसतात तर तुम्हाला ऍडमिशन 6 लाख मध्ये दिलं जातं. आणि जे ऑनलाईन डिरेक्टली राऊंड मधून मुलं यायला लागली ती मुलं पहिल्यांदा जी कमी फी आहे त्याच्यातून फॉर्म भरतात आणि त्याच्यातून येतात. त्यामुळे डिरेक्टली एका कॉलेजला जाऊन तुम्ही भरता तेव्हा काय होतं की तुम्हाला फी स्ट्रक्चर हे हायर लागत असतात.
प्लस ज्या कॉलेजला तुम्ही पैसे दिले फक्त त्याच कॉलेजला तुम्हाला ट्राय करता येतं. त्याच्या आजूबाजूला 10 अजून चांगले कॉलेजेस आहेत, तिथं तुम्हाला फॉर्मच भरता येत नाही, कारण याचा सगळा ऍक्सेस त्या कॉलेजने स्वतःकडे घेतलेला असतो. तेलंगणा साधारणतः 502 मार्कापर्यंत कट ऑफ गेलेले आहेत आणि उत्तर प्रदेश 353 पर्यंत. एवढे खाली उत्तर प्रदेश स्टेटचे कट ऑफ हे दरवर्षी जातात. आता समजा तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल व गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला जर ऍडमिशन मिळत असेल व ओपन कास्ट मध्ये असेल, 8 लाखापेक्षा वरती उत्पन्न असेल तर साधारणतः 1,25,000 पर्यंत वर्षाची फी ही जात असते. व जर 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर साधारणतः ते 62,000 आणि 14,000 म्हणजे 70-80,000 पर्यंत वर्षाचा खर्च येत असतो. आता यावर्षी मुलींची फी माफी झाली हे ऐकलं असेल तुम्ही, तर हे 62,000 रुपये त्याच्यामध्ये मायनस होतात. राहिले किती? 14,000 रुपये. 14,000 रुपये तुम्हाला वर्षाची फी ही भरायची आहे जर गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळालं तर. देन आहे सेमी गव्हर्नमेंट. आता हे के जे सोमय्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे. इथं मुलांची मात्र फी माफी झालेली नाही, मुलांना ट्युशन फी सगळी भरायला लागते, फक्त मुलींची ट्युशन फी माफ झाली. सो मुलांना साधारणतः खर्च 6,94,000 म्हणजे 7 लाखाच्या आसपास जातो. मुलींचा मात्र 1,49,000च्या समथिंग गेलेला आहे. आता याच्यामध्ये परत हॉस्टेल मेसच्या फी या दिलेल्या नाहीत. बऱ्याच पॅरेंट्सचं यावर्षी काय झालं की शासनाचा नियम आला की यावर्षी सगळ्या मुलांना फी माफी झाली, हे झालं ते झालं. पॅरेंट्सला असं वाटायला लागलं की आम्हाला कॉलेजमध्ये जाऊन काही पैसेच भरायचे नाही, जाऊन डॉक्युमेंट जमा करायचे आणि लगेच लेक्चर अटेंड करायचे. पण हे लक्षातच नाही की डेव्हलपमेंट फीज असतात, डिपॉझिट 1,00,000 1,50,000 रुपये असतात, हॉस्टेल मेसच्या फी 2-2.5 लाखापर्यंत जातात. फी माफी होऊन सुद्धा 4-4.5 लाख रुपये तुम्हाला कॉलेजमध्ये भरायलाच लागतात. पॅरेंट्स या तयारीतच नव्हते की 4-4.5 लाख रुपये आम्हाला भरायचे, तर बाकीच्या फी तुम्हाला भराव्याच लागणार. फक्त ट्युशन फी तुमची माफ झालेली आहे हे लक्षात घ्यायचं. आणि भारतीचं फी स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. साधारणतः 22,10,000 रुपये तुमची वार्षिक फी आहे. आणि पुणेमध्ये जात असेल तर साधारणतः 23,60,000च्या आसपास कॉलेजची फी जाते, हॉस्टेल मेस सोडून. आणि गव्हर्नमेंट बीएमएस आहे, थोडंसं ब्लर दिसत असेल, पण साधारणतः 40-50,000च्या आसपास फी जाते ओपन कॅटेगरीच्या मुलांना. आणि कास्टवाल्यांना साधारणतः 22,000च्या आसपास वार्षिक फी जात असते गव्हर्नमेंट बीएमएस ला. देन प्रायव्हेट बीएमएस. आता प्रायव्हेट बीएमएस वाल्या मुलांना ह्या वर्षी भरपूर त्रास झाला, स्पेशली मुलींना. काय झालं की जे काही प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेस आहेत यांनी मुलींचा जो निर्णय झाला की मुलींना फी माफी मिळणार आहे, तेव्हा या सगळ्या कॉलेजेस वाल्यांनी मिळून एक मीटिंग घेतली की आपण डिरेक्टली फी माफी मुलींना द्यायची नाही, त्यांना पहिल्यांदा सगळी फी भरू दे आणि शासनाकडून जे काही येतं ते मुलींना मिळू दे. आपण ऍडमिशनच्याच वेळी त्यांना फी कमी करून द्यायची नाही, कारण शासनाकडून आपल्याला कधी मिळेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे भरताना त्यांनी मुलींकडून फुल फी भरून घेतल्या. पण पॅरेंट्सची तयारीच नाही की फुल फी भरायची. ते सगळे कॉलेज सोबत वाद घालायला लागले की असं कसं तुम्ही आमच्याकडून सगळी फी भरून घेताय जर शासनाचा नियम आलेला आहे तर. पण तरीही हे ज्या काही 1,10,000 आहेत साधारणतः ह्या फी कमी होणार होत्या त्यांच्या, पण कॉलेजेसनी भरून घेतल्या. पण त्या 5-6 महिन्यानंतर विद्यार्थ्याच्या अकाउंटला परत येत असतात. साधारणतः 1.5 ते 2 लाखापर्यंत खर्च जातो जर प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळत असेल तर. आणि होमिओपॅथीला मिळत असेल तर साधारणतः तुमचे 70,000 ते 20,000च्या आसपास तुमच्या कास्ट अनुसार फीज तुम्हाला जात असते जर होमिओपॅथी कोर्सला तुम्हाला ऍडमिशन मिळत असेल तर. आता तुमचा नीटचा रिझल्ट साधारणतः जून महिन्यामध्ये लागतो. नीटचा रिझल्ट लागल्यानंतरची ऍडमिशन प्रोसेस कशी असते ती थोडीशी बघूया. पहिल्यांदा म्हणजे की ज्या मुलांनी नीटची एक्झाम दिलेली आहे त्यांना पहिल्यांदा गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करायला लागतं की मला या वर्षीच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे. कारण एक्झाम देणारी मुलं जवळपास 23-24 लाख रुपये 23-24 लाख मुलं आहेत जी मुलं एक्झाम देणार आहेत, पण त्यातले काही रिपीटसाठी सुद्धा जाणार आहेत. सो गव्हर्नमेंटला कळवणं आपल्याला गरजेचं आहे की मला या वर्षीच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशनचे फॉर्म ओपन होतील. त्या वेबसाईटवरती मी सांगितलं की 2 लाख रुपये डिपॉझिट असेल, 1,000 रुपये रजिस्ट्रेशन फी असते. तुम्हाला कुठल्या कॉलेजसाठी जायचंय त्यासाठी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर लागते ती मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट म्हणजे आपल्याला आपल्या रँक समजतात की माझ्या कास्टमध्ये मी किती नंबरला आहे, माझ्या वरती अजून किती मुलं आहेत, माझ्या खाली अजून किती मुलं आहेत, हे सगळं त्या मेरिट लिस्टमध्ये समजतं. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म येतो तो म्हणजे प्रेफरन्स फॉर्म. तर प्रेफरन्स फॉर्म वरती ठरतं की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळेल, ह्या प्रेफरन्स फॉर्म वरती ठरत असतं. ते कसं ते थोडंसं सांगतो. थोडं ब्लर नावं दिसतात कॉलेजेसची. ओके. तर महाराष्ट्रामध्ये समजा 41
मेडिकल कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटची आणि 23 मेडिकल कॉलेजेस आहेत प्रायव्हेटची. तर तुम्हाला सीईटी सेलला फॉर्म भरून पाठवायचा असतो की मला यातल्या कोणत्या कोणत्या कॉलेजेससाठी फॉर्म भरायचा आहे. तर त्याचा एक सिक्वेन्स भरून आपल्याला ऑनलाईन सबमिट करायचा असतो की काय की मला जीएस मेडिकल कॉलेज म्हणजे केईएम कॉलेज 1 नंबरला पाहिजे, 2 नंबरला मला बीजे मेडिकल कॉलेज पुणे हवंय, 3 नंबरला मला सायन कॉलेज, असे नंबर ऑफ कॉलेज जेवढे कॉलेज आहेत सगळ्या कॉलेजसाठी तुम्हाला फॉर्म भरता येतो. आता सीईटी सेलवाले काय करतात की हे एक एक चेक करतात की या मुलाने फॉर्म भरलाय केईएम कॉलेजसाठी पहिला, तर या मुलाला केईएम कॉलेज मिळतं का हे पहिल्यांदा चेक केलं जातं. समजा इथं तुम्ही मेरिटमध्ये बसला नाही तर 2 नंबरला कॉलेज जे तुम्ही भरलंय ते तुमचं चेक केलं जातं. इथंही मेरिटमध्ये बसला नाही तर 3 नंबरला तुमचं जे कॉलेज आहे ते चेक केलं जातं. आता समजा इथं खाली HBT कूपर मुंबईचं कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये तुम्ही मेरिटमध्ये बसत असाल तर सॉफ्टवेअर इथं स्टॉप होतं. त्याच्या खाली तुम्ही कितीही कॉलेजेस टाकले असतील जे तुम्हाला मिळतात तुमच्या मार्काला, पण ते चेकच केले जात नाहीत. समजलं प्रेफरन्स फॉर्म कसा वर्क करतोय? ठीक आहे, ओके. आता समजा तुम्ही जे काही कॉलेजेस टाकले होते त्याच्यामध्ये 13 नंबरला जीएमसी मिरज तुम्हाला कॉलेज मिळालं. तर कॉलेज मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं की तुमच्याकडे 2 ऑप्शन राहतात की जर तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर लगेच 3 दिवस तुम्हाला मिळतात. त्या 3 दिवसामध्ये त्या कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट जमा करायचे असतात व 3 दिवसामध्ये कॉलेजची जी काही फी असेल, गव्हर्नमेंट कॉलेजची 70 असेल, प्रायव्हेटची 7 लाख असेल, डीमची जवळपास 20-22 लाख असेल, तर त्या 3 दिवसामध्ये तुम्हाला लगेच भरावी लागते. 3 दिवसामध्ये जर ती फी भरली नाही तर ती मिळालेली सीट तुमची कॅन्सल होते व त्या राऊंड मधून तुम्हाला बाहेर केलं जातं. आता समजा जर मला जीएमसी मिरज मिळालेला आहे पण मला असं वाटते की मला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज अजूनही मिळू शकतं, तर तुमच्याकडे ऑप्शन असतो की त्या कॉलेजला जायचं, मिरजच्या कॉलेजमध्ये डॉक्युमेंट्स आणि फी जमा करून ठेवायची आणि पुढच्या राऊंडला परत फॉर्म भरायचा. पण पुढच्या राऊंडला फॉर्म भरताना काय करायचं, थोडंसं स्लाइड करता. आता मला ऑलरेडी मिरज मेडिकल कॉलेज मिळालं आहे, तर आता माझी प्रायोरिटी काय असणार की मला थोडंसं पुणे आणि मुंबईचे कॉलेजेस मिळाले पाहिजेत. तर मी पुढच्या राऊंडला भरताना फक्त मिरज पेक्षा चांगलेच कॉलेजेसचा फॉर्म भरणार. आता एवढेच कॉलेजेस तुमचे चेक केले जातील की याच्यामध्ये मला कुठे ऍडमिशन मिळतं का. याच्यामध्ये जर तुम्ही मेरिटमध्ये बसला नाही तर तुमचं मिरजचं कॉलेज ऍज इट इज सेफ असतं, कारण तिथं तुम्ही डॉक्युमेंट्स आणि फी जमा करून ठेवले म्हणून. पण समजा जर यातला कुठला तरी तुम्हाला नंबर लागला तर मिरजचं कॉलेज तुमचं कॅन्सल होतं आणि या मिळालेल्या कॉलेजमधलं तुम्हाला घ्यावं लागतं. तर अशा प्रकारचे प्रेफरन्स फॉर्म हे चालू होतं. आता मुलं इथं चुकतात काय ते सांगतो की यावर्षी बऱ्याच जणांनी काय केलं की कट ऑफ वाढणार आहेत हे सगळ्यांना माहिती होतं, युट्यूब मधून इकडून तिकडून सोशल मीडियातून. तर मुलांनी काय केलं की जे कॉलेज त्यांच्या मार्काला इझिली मिळू शकते ते कॉलेज 1 नंबरला टाकलं. का तर मला सीट लगेच मिळून जाऊ दे ह्या हेतूनं त्यांनी फॉर्म भरताना. मग आता कट ऑफ कमी कुठे जातात, गडचिरोली, गोंदिया, जालना, धुळे, वाशिम ह्या जिल्ह्यामधले कट ऑफ सगळे कमी जातात, कारण थोडेसे नवीन कॉलेजेस आहेत, फॅसिलिटीज कमी आहेत, ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीनं ऑड आहेत, क्लायमेट थोडंसं मॅच होत नाही सांगली कोल्हापूर जिल्ह्याशी, तर इथले कट ऑफ कमी जातात आणि या मुलांनी ते कॉलेजेस वरती टाकले. आता भलेही त्यांना जीएमसी मिरज मिळते, पुणे मिळते, पण त्यांनी प्रायोरिटी कशाला दिली, गडचिरोली गोंदियाला दिली. आता सीईटी सेल वाल्यांनी पहिला ते चेक केलं की या मुलांना बहुतेक याला गडचिरोली पाहिजे असं त्यांना वाटलं की यानं गडचिरोलीचं कॉलेजचं ऑप्शन वरती टाकलेलं आहे. आणि मग जर मेरिट मध्ये बसला तर ते कॉलेज तिथंच लॉक झालं, त्याच्या खालचे कॉलेजेस चेकच नाही झाले, भलेही ते त्याला मिळतात तरीही चेक नाही झाले. का तर ऑप्शन फॉर्म हा भरताना चुकीचा भरला त्याच्यामुळे. सो हा फॉर्म सगळ्यात इम्पॉर्टंट असतो, याच्यावरती ठरतं की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळणार आहे. असे साधारणतः 3 राऊंड होतात. ह्या 3 राऊंड मध्ये मात्र जे कॉलेज तुम्हाला मिळतं ते फायनल करावं लागतं, कॉलेज तुम्हाला सोडता येत नाही. सर सॉरी टू इंटरप्ट, एक खाली डाउट था, इम्पोर्टेंट है इसीलिए अभी पूछा, बाकी सारे सवाल लेकिन लास्ट में पूछा. मान लो किसी ने कैप राउंड के लिए ये 13 लिस्ट का फॉर्म भरा, ठीक है, और एग्जाम्पल के तौर पे उसको यहाँ पे जो 6 नंबर का कॉलेज है कूपर उसमें मिल गया, बच्चे ने जाके एडमिशन ले लिया, अब वो कैप राउंड 2 में भी ट्राई करना चाहता है, क्या उससे दोबारा प्रेफरेंस फॉर्म पूछा जाएगा या ऑटोमेटिकली 6 नंबर के ऊपर जो 5 कॉलेज है वो कैप राउंड 2 के लिए एलिजिबल हो जाएगा? मतलब रीफॉर्म फिलिंग होता है. महाराष्ट्रामध्ये रूल काय आहे की प्रत्येक राऊंडला तुम्हाला फ्रेश फॉर्म भरायला लागतो. पहिल्या राऊंडला तुम्ही जे काही भरलेलं आहे तर सेकंड राऊंडला ऑटोमॅटिकली डिलीट झालेलं असतं. आता भलेही तुम्हाला 6 नंबरचं कॉलेज लागलं होतं
पण चुकून तुम्ही कोणतं तरी एक चांगलं कॉलेज आहे ते खाली ठेवलं होतं, जे चुकून तुमच्याकडून राहिलं होतं, तर पुढच्या राऊंडला तुम्ही परत ते कॉलेज वरती घेऊ शकता. फ्रेश चॉईस फिलिंग ही महाराष्ट्रामध्ये होत असते, पण हे नियम दरवर्षी बदलत असतात. ह्या वर्षी ही चॉईस फॉर्म भरण्याचा ऑप्शन दिला होता, त्याच्या मागच्या वर्षी हा ऑप्शन नव्हता. पहिल्या 2 राऊंड मध्येच भरता येत होते, तिसऱ्या राऊंडला भरता येत नव्हता. जे भरलेले आहेत तेच राहत होते. ठीक है, और एक सवाल, अब मान लो अगर किसी बच्चे को वही सेम एग्जांपल 6 नंबर कॉलेज में मिला, कैप 2 में गया और वहां पे उससे बेटर कॉलेज मिला, तो यहाँ से जो डॉक्यूमेंट निकालने पड़ेंगे ना वहां पे जाने के लिए, तो डॉक्यूमेंट्स और फीस इस केस में इमीडिएटली मिल जाता है? प्रोसेस काय असते की समजा 1 तारखेला तुमचे ही सगळे राऊंडची जॉईनिंगची प्रोसेस झाली आणि 1 तारखेला दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट लागला. पहिल्या राऊंडला तुम्हाला मिळालं होतं मिरजचं मेडिकल कॉलेज, दुसऱ्या राऊंडला मिळालं तुम्हाला मुंबई मेडिकल कॉलेज. तर परत तुमच्याकडे 3च दिवसाचा वेळ आहे. आता 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं की मिरज कॉलेजमध्ये जायचं आहे, तिथं दिलेले डॉक्युमेंट्स आणि फी जी भरलेली असते ती डीडीच्या स्वरूपात असते. डिमांड ड्राफ्ट दिलेला असतो आपण कॉलेजमध्ये. कॅश, चेक, एनईएफटी, आरटीजीएस काहीही घेतलं जात नाही. बँकेमधून 5 लाख अमाऊंट असेल, 10 लाख असेल तर तो डीडी दिलेला असतो, तो चेक सारखा असतो. तो डीडी तुम्हाला लगेच रिटर्न मिळतो. कॅश मध्ये 1500 रुपये प्रोसेसिंग फी तुम्हाला भरायला लागते. 1500 रुपये प्रोसेसिंग फी तुम्हाला मिरज मेडिकल कॉलेजमध्ये भरली की ते तुमचे डॉक्युमेंट्स आणि डीडी परत मिळतो. राहिलेल्या 3 दिवसामध्ये तुम्हाला परत नवीन डीडी काढावा लागतो मुंबईच्या कॉलेजचा आणि तिथं तुम्हाला पोहोचावं लागतं. आता सगळ्यात प्रॉब्लेम येतो म्हणजे ह्या 2 राऊंड्स मध्ये रिझल्ट साधारणतः लागतात रात्री 9 नंतर, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, आणि हातामध्ये असतात फक्त 3 दिवस. एखाद्या मुलाला समजा मिरज मेडिकल कॉलेज लागलं होतं आणि त्याला आता नागपूर लागलेलं आहे, किंवा त्याला पहिल्यांदा नागपूर लागलं होतं आणि आता मुंबई लागलंय, तर मुलाला पहिल्यांदा नागपूरला जायचंय, तिथून डॉक्युमेंट्स डीडी परत आणायचे आणि परत मुंबईला जायचंय. तर एवढी सगळी प्रोसेस ही 3 दिवसामध्ये करायला लागते. सो बरेचसे पॅरेंट्स काय करतात की अंदाज आलेला असतो की कुठलं कॉलेज लागणार आहे, अगोदरच 1 दिवस अगोदर तिथं जाऊन बसतात त्या कॉलेजमध्ये. आणि ह्या वर्षी असं झालं की 3-4 पॅरेंट्स असे होते की 1 दिवस अगोदर गोंदियामध्ये जाऊन हॉटेल बुक करून राहिले की रात्री रिझल्ट लागणार आहे म्हणून, आणि रिझल्ट 2 दिवस डिले झाला. 2 दिवस पॅरेंट्सला तिथंच थांबायला लागलं रिझल्टची वाट बघत. सो खूप हेक्टिक प्रोसेस असते. 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला ही सगळी प्रोसेस संपवावी लागते. खूप पळापळी होते. इस प्रोसेस में कैंसिलेशन स्टूडेंट का खुद वहां पे जाना जरूरी होता है? स्टूडेंट का खुद वहाँ पे जाना जरुरी है, कारण तिथं जे काही फॉर्म्स असतात, रिटेन्शन फॉर्म असतात, कॉलेजचे फॉर्म असतात, तिथं विद्यार्थी स्वतः प्रेझेंट असणं गरजेचं आहे. कॅन्सलेशनच्या वेळी एक वेळ पालक जे आहेत तो एक डिक्लेरेशनचा फॉर्म घेऊन तिथं जाऊ शकतात की विद्यार्थी अवेलेबल नाही व कॅन्सल करायला पालक आलेले आहेत, पण ऍडमिशन घेताना विद्यार्थी पाहिजे. ठीक आहे. सर्व्हिस बॉन्ड काय असतो माहिती आहे तुम्हाला? ठीक. तर कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातील ऍडमिशन घेत आहात किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जिथं तुम्हाला स्कॉलरशिप्स गव्हर्नमेंट कडून मिळत आहेत, फी मधल्या सवलती मिळत आहेत. तुम्हाला मी कोर्सचं ड्युरेशन किती सांगितलं मगाशी? 5.5 आणि इंटर्नशिप 1 वर्ष. आता समजा जर तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं तर वार्षिक फी साधारणतः किती जाते? 22 लाख, 23 लाख, 17 लाख, 18 लाख. आणि गव्हर्नमेंट मध्ये ऍडमिशन घेतलं तर साधारणतः वार्षिक फी किती जाते? 70,000, 80,000. मग गव्हर्नमेंट विचार करते की आम्ही तुमचे एवढे पैसे वाचवायला लागलोय, एवढ्या कमी खर्चामध्ये तुम्हाला ऍडमिशन द्यायला लागलोय, तर आम्हाला त्याचा फायदा काय? तुम्ही पासआउट होऊन इथून निघून जाणार. तर त्याच्यासाठी एक सर्व्हिस बॉन्ड म्हणून आपल्याकडे रूल आहे की जेव्हा तुमचा 5.5 वर्षाचा कोर्स कम्प्लीट होईल तेव्हा कंपल्सरी गव्हर्नमेंटसाठी 1 वर्षाची रुरल सर्व्हिस करावीच लागते, त्याशिवाय तुम्हाला लायसन्स मिळत नाहीत. 4.5 + 1 + 1 असे 6.5 वर्ष तुमचे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जातात. ही सर्व्हिस जर तुम्ही केली नाही तर 10 लाख रुपये पेनल्टी गव्हर्नमेंटला आपल्याला भरायला लागते 1 वर्ष जर तुम्ही काम केलं नाही तर ही पेनल्टी, याला सर्व्हिस बॉन्ड म्हणलं जातं. ऍडमिशनच्या वेळी तुमच्याकडून ते 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर असेल किंवा 500 रुपयाचा असेल तर त्याच्यावरून हे सगळे ॲफिडेव्हिट्स करून घेतले जातात की तुम्ही एवढे वर्ष इथं राहणार आहात, मध्येच कोर्स सोडणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर पासआउट होत असेल तर 5 वर्ष तुम्हाला देश सोडून जाता येणार नाही. कमीत कमी 5 वर्ष इंडियामध्येच तुम्हाला काम करायला लागेल. हे डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी नाही हा. जे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स मिळतात गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर त्यांच्यासाठी होतं.
आता कॉमन मिस्टेक्स दरवर्षी पॅरेंट्स काय करतात सांगतो. लॉग इन आयडी पासवर्ड हा पालकांकडे नसतोच. आता जसं तुम्ही पासआउट व्हाल ना, तर तुम्हाला कुठेतरी सोशल मीडियावरून, इंस्टावरून, फेसबुकवरून काउन्सिलर्स असतील किंवा एजंट्स असतील तर त्यांचे मेसेजेस चालू होतात की तुम्हाला एवढ्या एवढ्या फी मध्ये आम्ही ऍडमिशन करून देतो, हे देतो. आपण काय करतो की ठीक आहे, ऑनलाईन प्रोसेस व्हायला लागले, आपण आपली 10वी-12वीची मार्कशीट पाठवतो, नीटचं स्कोर कार्ड पाठवतो आणि ते रजिस्ट्रेशन करतात. रजिस्ट्रेशनची काही 2,000 फी असेल, 1,000 फी असेल तर आपण ऑनलाईन पे करतो आणि ते रजिस्ट्रेशन करतात. पण रजिस्ट्रेशन करताना त्या विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये मोबाईल नंबर कुणाचा भरलाय आणि मेल आयडी कुणाचा भरलेला आहे हे बघतच नाही. त्या माणसाने फॉर्म भरून दिला, यांनी फॉर्म घेतला, यांना वाटतं माझी रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाली. आता यावर्षी आमच्याकडे एक मुलगी आली होती, तिचा स्कोर होता 580. महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही हे कन्फर्म होतं कारण 596 महाराष्ट्राचा कट ऑफ होता. पण कर्नाटकमध्ये मिळणार होतं हे फायनल होतं कारण कर्नाटकचा कट ऑफ किती होता, 500. आणि त्या मुलगीनं पुण्यातल्या एका काउन्सिलर कडून कर्नाटक राज्याचं रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं. आता त्या व्यक्तीचं म्हणणं होतं की मी जे कॉलेज तुम्हाला सांगतोय त्याच कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घ्यायचं, दुसऱ्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घ्यायचं नाही. मग ती बोलली नाही, मला काय हे कॉलेज पसंत नाही, मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नाही आणि तुम्ही माझा लॉग इन आयडी आणि पासवर्ड मला परत द्या. तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड त्याच व्यक्तीकडे राहतो ज्याचा मोबाईल नंबर आणि मेल आयडी त्याच्यामध्ये भरलेला. तुम्ही समजा ते फॉरगेट पासवर्ड काहीही करायला गेलं तरी ओटीपी कुणाला जाणार आहे, त्या माणसाला. तुमच्याकडे ओटीपी येणार नाही, त्यामुळे तुम्हाला पासवर्ड बदलता येणार नाही, ऍप्लिकेशन नंबर बदलता येणार नाही. सो पासवर्ड देण्यासाठी त्या माणसाने 8 लाख रुपये मागितले. 8 लाख रुपये फक्त पासवर्ड देण्यासाठी. आणि ही अशी गोष्ट ही मग ते पॅरेंट्स गेले परत केईए मध्ये बँगलोरला की असं असं झालेलं आहे आणि आम्हाला आमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळत नाही आणि आम्हाला तो परत पाहिजे. तर त्यांनी सांगितलं त्या 250 पेजेसच्या ब्रोशर मध्ये आम्ही लिहिलंय की तुमचे जे काही लॉग इन क्रेडिशन्स आहेत ते कुणालाही देऊ नका, मोबाईल नंबर, मेल आयडी तुमचं भरा. हे सगळं आम्ही लिहिलंय तिथे. तुम्ही का वाचत नाही? आणि आम्हाला त्याच्यामध्ये काही करता येणार नाही कारण त्याचा ऍक्सेस ज्याच्याकडे मोबाईल नंबर आहे, ज्याच्याकडे मेल आयडी आहे त्यालाच त्या फॉर्मचा ऍक्सेस मिळेल, दुसऱ्या पर्सनला ऍक्सेस मिळत नाही. आणि त्या मुलगीला हे 8 लाख रुपये भरणं पण जमलं नाही आणि परत 580 मार्काला सुद्धा तिला ड्रॉप घ्यायला लागला कारण फ्रेश रजिस्ट्रेशन सुद्धा करता येत नाही. एकदा तुम्ही तुमचा 10वीचा रोल नंबर तिथं रजिस्टर केला आणि नीटचा रोल नंबर रजिस्टर केला ना की डबल रजिस्ट्रेशन तुम्हाला करताच येत नाही. रजिस्ट्रेशन हे एकदाच करता येणार आणि जोपर्यंत तो माणूस तुम्हाला देत नाही त्याचे क्रेडेन्शियल्स त्याशिवाय तुम्हाला काहीही करता येत नाही. त्यामुळे कुणालाही ऍक्सेस देत असेल तर पहिल्यांदा बघायचं की तो माणूस माझाच मोबाईल नंबर आणि मेल आयडी फॉर्म मध्ये भरतोय का, फॉर्म भरल्यानंतर पासवर्ड मला लगेच त्यांनी दिलाय का, तर हे चेक करून घ्यायचं. पर ये एडमिशन सेल ने इस लड़की को हेल्प नहीं किया, वो खुद वहां पर ऐसे नाही करतो. नहीं. मिस्टेक्स इन द फॉर्म्स फिल्ड ॲट सायबर कॅफे. आता यावर्षी एक नवीन रिझर्वेशन आलं, माहितीये कोणतं रिझर्वेशन मिळालं? कोणत्या कास्टच्या विद्यार्थ्यांना मिळालं? मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना एससीबीसी रिझर्वेशन मिळालं. ठीक आहे. याच्या अगोदर मराठा विद्यार्थ्यांना कोणत्या कास्टमध्ये पकडलं जायचं? ईडब्ल्यूएस मध्ये पकडलं जायचं. पण जस्ट ऍडमिशन प्रोसेस चालू होती त्याच वेळी हे नवीन रिझर्वेशन मिळालं. मग शासनाने काय सांगितलं की आता जे कोणी मराठा विद्यार्थी असतील त्यांनी फॉर्म भरायचा आहे एससीबीसी कास्टमध्ये. त्यांना ईडब्ल्यूएस चे दाखले सुद्धा मिळणार नाहीत, त्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरायचा नाही. आणि एक मुलगा होता त्याने जाऊन फॉर्म भरला सायबर कॅफे मध्ये ईडब्ल्यूएस कास्ट मधून, कारण सायबर कॅफे वाल्याला माहितीच नाही की नवीन रिझर्वेशन आलेलं आहे आणि त्यानं भरला ईडब्ल्यूएस मधून. आता त्याच्याकडे दाखला आहे एससीबीसीचा, ईडब्ल्यूएस चा दाखला नाही, पण फॉर्म मध्ये त्यानं काय लिहिलंय ईडब्ल्यूएस. सीट पण कुठली मिळाली? ईडब्ल्यूएस. आणि ती पण मिळाली तिसऱ्या राऊंडला जेव्हा कट ऑफ 10 कॉलेज आल्यामुळे खाली गेले. तिसऱ्या राऊंडला जेव्हा तुम्हाला कोणत्याही कॉलेजला सीट मिळत असते तेव्हा नियम हा आहे की तुम्ही ते ऍडमिशन घेतलंच पाहिजे. तिसऱ्या राऊंडला मिळालेला सीट जर तुमची कुठल्याही कारणामुळे रिजेक्ट झाली, भले तुम्ही तिथं गेला नाही म्हणून रिजेक्ट झाली किंवा डॉक्युमेंट्स मध्ये रिजेक्ट झाली, तर तुम्हाला ह्या वर्षीच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. 1 वर्ष ड्रॉप घ्यावा लागेल. फक्त ह्या एका मिस्टेकमुळं त्याला ह्या वर्षी महाराष्ट्राच्या प्रोसेसमधनं बाहेर पडून ड्रॉप घ्यावा लागला. का तर हे माहितीच नाही लोकांना की काय काय चेंजेस झाले ते. तर हे सगळं फॉर्म भरताना आपण त्याची काळजी घ्यायची आहे. काउन्सिलिंग डिपॉझिट्स, मी मागाशी सांगितलं की 2-2 लाख रुपये डिपॉझिट्स भरून घेतले जातात, 12 लाख रुपये भरून घेतले जातात आणि मुलं
एक मुलगा होता, त्यानं मागच्या वर्षी 6 लाख रुपये घालवले होते. उत्तर प्रदेशमध्ये 2 लाख रुपये, डीम्ड युनिव्हर्सिटीला 2 लाख रुपये, कर्नाटकमध्ये 1 लाख रुपये, तेलंगणामध्ये 1 लाख रुपये. सगळीकडे पॅरेंट्सला रजिस्ट्रेशन करायला सांगितलं, पण रजिस्ट्रेशनचे नियमच त्यांना सांगितले नाहीत काय आहेत ते. आणि सगळीकडे त्याला सीट्स अलॉट झाल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला, पण सगळीकडे ऍडमिशन तर नाही घेऊ शकत. डॉक्युमेंट्स कुठेतरी एकाच ठिकाणी त्याला सबमिट करता येतील, आणि ऍडमिशन घेतलं नाही याचा अर्थ तुमचे डिपॉझिट्स हे जप्त झाले. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना माहिती पाहिजे की डिपॉझिट्स मला कोणत्या राऊंडला परत मिळणार आहे, सोडलं तर काय होणार आहे, घेतलं तर काय होणार आहे, हे सगळं माहिती पाहिजे अगोदर. बऱ्याच जणांचं असतं की आम्हाला एमबीबीएस मिळणार नाही हे माहिती आहे, पण आम्हाला एमबीबीएस तरीही ट्राय करायचं की एमबीबीएस मिळतं का, किंवा बीएमएस सुद्धा आम्हाला ट्राय करायचं की बीएमएस एमबीबीएस दोन्ही सुद्धा आम्हाला ट्राय करायचं आहे. तर अशा दोन्ही प्रोसेसेस तुम्हाला अटेंड करता येतात. महाराष्ट्र आणि अदर स्टेटच्या सुद्धा प्रोसेस एका वेळी तुम्हाला अटेंड करता येतात. मात्र एक पॉईंट असा येतो की तिथं तुम्हाला ठरवायला लागतं की मला महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन घ्यायचंय की मला कर्नाटकमध्येच घ्यायचंय, कारण डिपॉझिट्स आपण भरलेले असतात ते जप्त व्हायला नको, यासाठी एका पॉइंटला आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो. आता तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या पॅरेंट्सला एक एक डॉक्युमेंटच्या लिस्ट दिलेल्या आहेत. आता हा सेमिनार आपण जवळपास 6 महिने लवकर अरेंज केलाय, जेणेकरून पॅरेंट्सला माहिती मिळावी की 6 महिन्यानंतर आम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, हे 6 महिने अगोदर तुम्हाला समजते, जेणेकरून तुम्ही याची तयारी करू शकाल. बरेच पॅरेंट्स जून मध्ये आमच्याकडे येतात की आम्ही आता डॉक्युमेंटसाठी अप्लाय केल्याने आमच्याकडे फक्त टोकन आहे, तर टोकन वरती आम्हाला प्रोसेस करता येईल का, डॉक्युमेंट मिळायला अजून 15-20 दिवस लागणार आहेत. तर टोकन मेडिकल ऍडमिशन प्रोसेस मध्ये चालत नसतात, फायनल डॉक्युमेंटच तुम्हाला लागत असतात. ठीक आहे, डॉक्युमेंटची लिस्ट ओपन करा. तर याच्यामध्ये सगळ्यात वरती दिलेला आहे कॉमन फॉर ऑल, म्हणजे कुठल्याही कास्टचा विद्यार्थी असेल तरी त्या विद्यार्थ्याला हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागणार आहेत. पहिला आहे फोटो. आता फोटो आत्ताच काढू नका, कारण नीटच्या एक्झामला जे फोटो लागतात ते वेगळ्या साईजचे असतात. एक छोटा फोटो असतो पासपोर्ट साईजचा, एक मोठा फोटो असतो पोस्ट कार्ड साईजचा, ज्याच्यावरती विद्यार्थ्याचं नाव आणि फोटो काढलेली तारीख लागत असते. आत्ता ते फोटो काढायचे नाहीत, जानेवारीमध्ये ही प्रोसेस जेव्हा चालू होईल त्यावेळी हे फोटो काढायचे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट, आता आम्ही जेई साठी सुद्धा हा इश्यू फेस केला सरांनी, आणि आम्ही एक व्हिडिओ बनवून जेईच्या मुलांना पाठवला होता की आधार कार्ड चेक करा. आधार कार्डावरती नावाचे स्पेलिंगचे करेक्शन्स असतात. आता काय करेक्शन्स असतात सांगतो. एक स्टुडंट आला होता, त्याच्या वडिलांचं नाव होतं मार्कशीट वरती जमीर, JAMEER हे होतं 10वीच्या मार्कशीट वरती, आणि आधार कार्ड वरती होतं JAMIR. स्मॉल करेक्शन आहे, एकदम लहान करेक्शन आहे, पण एक्झाम सेंटर वरती तुम्हाला थांबवलं जातं, कारण तुमच्या ऍडमिट कार्ड वरती जे नाव येणार आहे ते येतं तुमच्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणे, पण एक्झाम सेंटर वरती आज सोडताना तुमचं आधार कार्ड बघितलं जातं की हाच विद्यार्थी एक्झाम साठी आलाय का. तर बारीक बारीक करेक्शन असतात. आज गेल्यानंतर पहिला चेक करायचं की माझ्या 10वीच्या मार्कशीट वरती जसं नाव आहे तसंच नाव माझ्या आधार कार्ड वरती आहे का. काय काय जणांचा फोटो पहिली दुसरीतला असतो लहानपणीचा, अपडेटच केलेला नसतो आधार कार्ड कधी. जन्मतारीखचं फक्त इयर लिहिलेलं असतं, महिना कोणता आहे तारीख कोणती आहे काहीच नसतं त्याच्यावरती. तर हे पहिल्यांदा जाऊन आधार कार्ड अपडेट करून घ्यायचंय. साधारणतः 8 ते 15 दिवस लागतात आधार कार्ड अपडेट व्हायला. जानेवारीमध्ये तुमचे नीटचे फॉर्म भरायला चालू होऊ शकतात. आत्ताच ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायचे. 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट. आता जे मुलं स्टेट बोर्ड मधून पासआउट आहेत त्यांच्याकडे 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे दोन्ही असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट साधारणतः 6 महिन्यानंतर आपल्या स्कूलमध्ये आलेलं असतं, ते आपण घेतलंय का घेतलं नाही ते चेक करायचंय. घेतलं नसेल तर स्कूल मधून जाऊन घ्यायचंय. CBSE बोर्डवाल्यांना सेपरेट मिळत नाही, एकच कंबाईन मिळतं, तर ते चालेल तुम्हाला. 12वी पासआउट झाल्यानंतर 12वीचे मार्कशीट्स आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर नॅशनॅलिटी डोमेसाईल, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात, इथं तुम्ही राहताय त्याचा एक दाखला मिळतो तहसीलदार ऑफिसमध्ये. डोमेसाईल सर्टिफिकेट तो कंपल्सरी सगळ्या कास्टच्या विद्यार्थ्यांना लागेल. आत्ता काढून ठेवला तरी सुद्धा चालतो, त्याला कसलीही व्हॅलिडिटी नाही. तो दाखला एक्सपायर होत नाही, लाईफ लॉंग चालतो. आत्ता काढून ठेवला तरी चालेल. इन्कम सर्टिफिकेट. आता मुलं विचारतात की उत्पन्नाचा दाखला कुणाचा काढायचा, आमचा काढायचा का वडिलांचा काढायचा. तर उत्पन्नाचा दाखला हा जे कोणी घरात कमवणारे असतील, आई असेल वडील असेल, तर त्यांच्या नावाचा दाखला निघत असतो. तर हा तहसीलदार ऑफिस मधून दाखला काढायचा आहे. पण या दाखल्याला व्हॅलिडिटी असते, म्हणजे एक्सपायरी डेट असते.
आज जर तुम्ही आता जरी जाऊन दाखला काढला तर तो कधी संपणार आहे? 31 मार्चला 2025. ऍडमिशन प्रोसेस कधी चालू होणार आहे? जून मध्ये. मग हा दाखला चालेल का? मग हा दाखला कधी काढायला पाहिजे? 1 एप्रिल नंतर. 1 एप्रिल नंतर दाखला काढला तर पुढच्या जूनच्या ऍडमिशन प्रोसेसला तुम्हाला चालणार आहे. जे विद्यार्थी रिपीट वाले कोण असतील तर एक 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती अफिडेव्हिट बनवावं लागतं. महाराष्ट्रात 12वी झाली आणि पुढचं ऍडमिशन दुसऱ्या राज्यात घेत असाल तर 12वीच्या कॉलेजमध्ये एक मायग्रेशन सर्टिफिकेट मिळतं. ते कंपल्सरी घ्यावं लागेल जर दुसऱ्या राज्यामध्ये जाणार असाल तर. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट एक स्टँडर्ड फॉर्मॅट येतो, आपल्या फॅमिली डॉक्टर कडून ते फक्त भरून घ्यायचं असतं. कॅरेक्टर सर्टिफिकेट एक मिळतं 12वीच्या कॉलेजमध्येच, की हा विद्यार्थी 11वी 12वी आमच्या इथं शिकलेला आहे व याचं बिहेवियर चांगलं आहे असं त्या कॉलेजचे प्रिन्सिपल लिहून देतात. ते सुद्धा घेऊन यावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला कुठलंही कॉलेज घेत नाही. त्यानंतर स्टडी सर्टिफिकेट्स. काही स्टेट असे आहेत तेलंगणा सारखे, तर तिथं तुमच्याकडून 9वी पासून 12वी पर्यंत कुठं कुठं शिकला तर तिथून सर्टिफिकेट घ्यायला लागतं. म्हणजे समजा तुम्ही 9वी 10वी एका ठिकाणी केली तर तिथले जे कोणी मुख्याध्यापक असतील तर ते स्टडी सर्टिफिकेट देतात की हा विद्यार्थी 9वी आणि 10वीला आमच्या इथे शिकायला होता. परत तुम्ही 11वी 12वी वेगळ्या ठिकाणी केली तर तिथल्या प्रिन्सिपल कडून परत एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं की हा मुलगा आमच्या इथे 11वी 12वीला होता. तर हे अदर स्टेट्स साठी लागतात, तर ते सुद्धा तुम्ही घेऊन ठेवायचे आहेत सेफ्टीसाठी. त्यानंतर कास्ट येते SC ST. SC आणि ST साठी काय लागणार आहे? कास्ट सर्टिफिकेट आणि दुसरं आहे कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट सर्टिफिकेट कुठं मिळतं? तहसीलदार ऑफिसला. कास्ट व्हॅलिडिटी कुठं मिळते? समाज कल्याण ऑफिसला. कास्ट व्हॅलिडिटी निघायला साधारणतः 2 ते 3 महिने लागतात. 2 ते 3 महिने लागतात हा दाखला मिळायला, तर तो काढून ठेवायचा. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गव्हर्नमेंटचं ऑफिस असतं, जसं तहसीलदार ऑफिस आहे तसं एक जात पडताळणीचं समाज कल्याण ऑफिस असतं, जिथून तुम्हाला हे स्कॉलरशिपचे फॉर्म जातीचं जे काही आहे ते त्या समाज कल्याण ऑफिस मधून ऑपरेट होत असतं. तर तिथं हा जातीचा जात पडताळणी म्हणलं जातं किंवा कास्ट व्हॅलिडिटी म्हणलं जातं, तर हे समाज कल्याण ऑफिसला तुम्हाला मिळेल. SC ST साठी फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. आता NT SBC VJ OBC या सगळ्या विद्यार्थ्यांना एक एक्स्ट्रा दाखला काढायला लागतो, ज्याला नॉन क्रिमिलियर असं म्हणलं जातं. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की आता जर तुम्ही नॉन क्रिमिलियर दाखला काढत असाल कुठल्या कास्टसाठी? SC ST सोडून NT SBC VJ ह्या सगळ्या कास्टच्या विद्यार्थ्यांना, तर तो दाखला 2026 पर्यंत व्हॅलिड असला पाहिजे. आता जर काढत असाल तर 25 ला एक्सपायर होत असेल तर तो चालणार नाही नॉन क्रिमिलियर दाखला. आता ह्या दाखल्याला उत्पन्नाची अट आहे, समजून घ्या. सध्या 8 लाख रुपये आहे, कदाचित 15 होऊ शकते. सध्या 8 लाख रुपये उत्पन्नाची अट आहे. ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा आत आहे अशाच पालकांना हा नॉन क्रिमिलियर दाखला मिळतो. ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्ती आहे अशा पालकांना हा नॉन क्रिमिलियर दाखला मिळत नाही. जर नॉन क्रिमिलियर दाखला मिळत नाही तर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीचा सुद्धा काही उपयोग होत नाही. फॉर्म ओपन कास्ट मध्ये भरायला लागतो. फक्त जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत अशा पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती जरी जात असेल तरी त्यांना नॉन क्रिमिलियर दाखला मिळतो. कशासाठी मिळतो हेही समजून घ्या. तुमचं ऍडमिशन फक्त तुमच्या कास्ट मधून होतं, पण फी तुम्हाला ओपनची भरायला लागते, कारण उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्ती आहे म्हणून. फक्त सीट मधल्या रिझर्वेशन साठी फायदा होईल गव्हर्नमेंट सर्वंटला, बाकीच्यांना ओपन मध्ये जावं लागेल जर उत्पन्न 8 लाखाच्या वरती जातं तर. ये जो इनकम वो सिंगल पेरेंट का देखना है, दोनों पेरेंट का मिला कर? एक्चुअली रूल है कि दोनों पेरेंट्स का मिला के होना चाहिए, लेकिन कॉलेज वाले जो मांगते हैं वो खाली सिंगल पेरेंट का ही मांगते जैसे मान लो एक पेरेंट गवर्नमेंट ऑफिस में काम कर रहे हैं, उनकी जो सैलरी आ रही है वो तो आप छुपा नहीं सकते. दूसरा पेरेंट है जो प्राइवेट सेक्टर में काम कर रहा है, अगर आपने उनको हाइड किया तो इज देयर अ रिस्क? आता तरी सध्या तरी काय रिस्क नाही, कारण महाराष्ट्रामध्ये अजून तरी आई आणि वडील हा दोघांचा कंबाईन उत्पन्नाचा दाखला अजून मिळत नाही. त्याच्यामुळे दोघांचं उत्पन्न किती आहे हे समजत नाही. सध्या फक्त आईचा किंवा वडिलांचा तुमच्याकडून मागितला जातो. पण ह्या वर्षी जी फी माफी झाली त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आई व वडिलांचं दोघांचं कंबाईन उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे, पण अजून तहसीलदार ऑफिस वाल्यांनाच तो फॉर्मॅट अवेलेबल झालेला नाही. त्यामुळे सिंगल पॅरेंट वरती सध्या तरी चालू आहे.
कदाचित पुढच्या ऍडमिशन प्रोसेसला जे काही चेंजेस झाले ते आपल्याला कळतील. तो फिर उस हिसाब से तो लोग फ्रॉड कर सकते हैं ना. अगर मान लो फादर की इनकम है महीना 1 लाख रुपए, तो 12 लाख का आपका सालाना हुआ. मम्मी है हाउस वाइफ, तो मम्मी के अकाउंट पे लाख रुपया कैश डाल के उनका ITR फाइल कर दिया, तो मम्मी तो मेरे से भी 1 लाख रुपए कमा रही है साल का. तो ये चीज लोग करते होंगे. हाँ, करते हैं, काफी सारे लोग करते हैं हर साल. ओके. पण अजून एक काय आहे की यावर्षी कॉलेजेसने काय केलं की पॅन कार्ड मागायला चालू केले. भलेही आई हाऊसवाईफ असेल किंवा गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा गव्हर्नमेंट सर्वंट आहे पण तुम्ही फक्त वडिलांचंच उत्पन्न दाखवताय. तर MBBS कॉलेजवाल्यांनी काय केलं की आई, वडील व विद्यार्थी तिघांचे सुद्धा पॅन कार्ड मागायला या वर्षीपासून चालू केलेले आहेत. उत्पन्नाचा दाखला मागितलेला नाही पण पॅन कार्ड मागितलेले आहेत. तर त्यामुळं याची काळजी घ्यायची आहे की जर आपण काहीतरी उत्पन्न कमी वगैरे दाखवून बेनिफिट्स घेतोय तर कदाचित पुढं फ्युचरमध्ये जर व्हेरिफिकेशन झालं तर आपल्याला अडचण होऊ शकते. आता इथं गोष्ट समजून घ्या. NT, SBC, OBC, VJ ह्या सगळ्या कास्टचे विद्यार्थी जेव्हा नीटचा फॉर्म भरणार आहेत तर त्यांना तिथं एकच कास्ट दाखवेल, OBC, NCL. OBC, NCL ह्या सगळ्या कास्टच्या विद्यार्थ्यांना OBC मध्ये पकडलं जातं. आणि जर OBC मध्ये पकडलं जातंय तर आपल्याला सेंट्रल OBCचा दाखला काढायला लागतो. भलेही तुम्ही NT मध्ये असाल, VJ मध्ये असाल, SBC, OBC जरी असाल तरी सेंट्रल OBCचा सेपरेट दाखला तुम्हाला काढावा लागणार आहे. आता हा दाखला दरवर्षी एप्रिल नंतर काढायला लागत होता. पण ह्या वर्षीचे जर JEE फॉर्म आपण बघितले तर ह्या वर्षी JEEच्या मुलांना सगळ्यात प्रॉब्लेम झाला की फॉर्म मध्ये दाखला अपलोड करायला सांगितला नाही पण दाखल्याचा नंबर, सर्टिफिकेट जो काही तुमचा कास्टचा दाखला आहे तर त्या दाखल्याचा नंबर विचारला, दाखला किती तारखेला काढला आहे ती डेट आणि दाखला कोणत्या ऑथॉरिटीनं दिलेला आहे, तहसीलदार आहे, मॅजिस्ट्रेट आहेत, जे कोणी असतील तर त्यांचं नाव, ह्या तिन्ही गोष्टी या फॉर्म मध्ये विचारल्या. आणि जी बॉडी JEEची एक्झाम कंडक्ट करते NTA तेच लोक नीटची एक्झाम कंडक्ट करतात. आणि ऑलरेडी नीट NTA वरती मागच्या वर्षी एवढे सगळे क्वेश्चन्स आणि केसेस चालू आहेत त्यामुळे सेम प्रकार यावर्षी नीट मध्ये होऊ शकतोय की नीट मध्ये तुम्हाला हे कास्टचे सर्टिफिकेट्स मागितले जाऊ शकतात जानेवारी महिन्यामध्ये. सो सेफ्टीसाठी काय करायचंय की OBCचा दाखला काढून ठेवायचा आहे. कुठला OBC? सेंट्रल OBC. सेंट्रल OBCचा दाखला काढून ठेवायचा आहे. आता हा दाखला तुमचा आत्ता काढला तर 31 मार्चला एक्सपायर होऊन जाणार. तुम्हाला परत 1 एप्रिल नंतर परत दाखला काढायला लागणार. पण जाऊ देत 400-500 रुपये. फॉर्म भरताना दाखला जवळ असणं गरजेचं आहे. लास्ट मोमेंटला फॉर्म भरायला चालू झाल्यावर पॅरेंट्स 4-4 हजार रुपये देऊन हे दाखले काढून येतात. सुरुवातीला 500 रुपये मध्ये निघत असतो. फॉर्म चालू झाल्यावर पहिला लागतोय का बघूया म्हणतात आणि मग काढूया आणि त्यावेळी अर्जंटमध्ये 4,000 रुपये 5,000 रुपये द्यायला लागतात. त्यामुळे अगोदर काढून ठेवू. सेम EWS साठी आहे. EWS दाखले 2 येतात. एक आहे स्टेटचा, एक आहे सेंट्रलचा. नीटचा फॉर्म भरताना जो लागणार आहे तो सेंट्रलचा दाखला आहे. सो त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सेंट्रलचा EWS दाखला काढायचा आहे. आता जनरली याच्यामध्ये कोण येतं तर जैन, मुस्लिम आणि ब्राह्मण, जनरली या कास्टची मुलं सध्या EWS मध्ये येतात. मेजॉरिटी जे मराठा विद्यार्थी होते ते SCBC मध्ये गेलेले आहेत. पण SCBC रिझर्वेशन फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. नीटच्या फॉर्म मध्ये SCBC कास्ट दिसत नाही. तिथं तुम्हाला EWSच लागणार आहे. सो या विद्यार्थ्यांनी सुद्धा सेंट्रलचा EWS काढून ठेवायचा आहे. मराठा, जैन, मुस्लिम, ब्राह्मण जे कोणी असतील तर सेंट्रल EWS काढून ठेवायचा आहे. पण हाही दाखला तेव्हाच निघेल जर उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर. 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर दाखला निघणार नाही. देन मराठा विद्यार्थ्यांना सेम SCBCचा जातीचा दाखला, SCBC नॉन क्रिमिलियर आणि समाज कल्याण ऑफिस मधली व्हॅलिडिटी हे 3 दाखले लागणार आहेत. डिसॅबिलिटी आहे कोणाला? पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी. आता महाराष्ट्रामध्ये एक रूल आहे की एखादा विद्यार्थी असेल जर त्याला 40% पेक्षा जास्ती डिसॅबिलिटी असेल, ठीक आहे, तर इवन तुम्हाला 162 मार्क्स जरी आले तरी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS सीट मिळू शकते. हे डिसॅबिलिटी असेल तर. ये डिसेबिलिटी नेचुरल होना चाहिए कि
अब भी कार के सामने कूदेंगे लोग. ठीक आहे. तो बरेच पॅरेंट्स काय करतात सांगतो, की आपल्या लोकलच्या कुठल्याही डॉक्टरांकडे जातो त्यांनी 45% 50% डिसेबिलिटीचे सर्टिफिकेट्स हे घेऊन येतात. किंवा तुम्ही इव्हन कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला तर पॅरेंट्स हे 4-5 हजार रुपये देऊन सर्टिफिकेट्स काढून आणतात. हे आम्ही बघितले. मुलगा तर ठणठणीत चालत आलेला असतो ऑफिसमध्ये, पण सर्टिफिकेट्स मात्र ते घेऊन येतात. पण काय आहे की ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक नियम बनवलेला आहे की हे डिसेबिलिटी सर्टिफिकेट फक्त जे मेडिकल कॉलेज मुंबई आणि एम्स नागपूर ह्या 2 ठिकाणी जर तुम्हाला मिळालं असेल तरच ते व्हॅलिड पकडलं जाईल. लोकल कुठूनही काढलेलं ते सर्टिफिकेट चालत नाही. ह्याचं सगळं तुमचं तिथं व्हेरिफिकेशन 2 ते 3 दिवस तुमचं जे मेडिकल कॉलेजमध्ये होत असतं. तुम्ही चालताय कसं, तुम्ही पायऱ्या कसं चढताय, डिसेबिलिटी किती आहे, हे सगळं तिथं चेक केलं जातं. मगच हे डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. तर ते जर असेल तर ते फॉर्म मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे, नीटच्या फॉर्म मध्येच. परत नंतर सर्टिफिकेट जरी मिळालं पण नीटच्या फॉर्म मध्ये लिहिलं नसेल तर काय फायदा नाही. माझ्या साईडने बऱ्यापैकी झालेलं आहे. डॉक्युमेंट्स काय लागतात ते सगळं याच्यामध्ये आहे. हे डॉक्युमेंट्स प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला विचारू शकता. पेरेंट्स के बिहाफ पे मैं थोड़े डाउट्स हैं जो आपका स्टोरी में मैंने लिखा है. पहला ये आपने शुरुआत में ये बोला कि गुजरात और राजस्थान जैसे स्टेट्स में एनिमल हस्बेंड्री वेटरनरी साइंस के लिए 12th स्टैंडर्ड के बोर्ड मार्क्स को एक्सेप्ट करते हैं. तो इसमें महाराष्ट्र का बच्चा अप्लाई कर सकता है. काय आहे की महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला किंवा इतर राज्यांचा विचार करायला गेला तर वेटरनरीचे फक्त गव्हर्नमेंटच कॉलेजेस आहेत सगळ्या राज्यांमध्ये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त 5च आहेत, कर्नाटकामध्ये पण 4-5 आहेत. फक्त गुजरात, राजस्थान आणि हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये प्रायव्हेट वेटरनरीचे कॉलेजेस आहेत. ठीक आहे, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. आता महाराष्ट्रातील गव्हर्नमेंटमध्ये मिळत असेल तर साधारणतः 60,000 रुपये फी असते. पण जर तुम्ही राजस्थान मधल्या प्रायव्हेट कॉलेजला जाते तर तिथे साधारणतः 8 लाखाच्या आसपास वार्षिक फी घेतात. पण तिथं तुम्हाला डिरेक्टली कॉलेज लेवलला ऍडमिशन प्रोसेस होत असते. महाराष्ट्रातला विद्यार्थी तिकडे जाऊ शकतो, फक्त PCB 150 प्लस पाहिजे. 150 प्लस असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. कुठल्याही कास्टचा मुलगा असेल तरी 150 प्लस पाहिजे. दूसरा ये क्वेश्चन था कि EWS सर्टिफिकेट कहाँ मिलता है और तहसीलदार ऑफिस. अभी इसी को लेकर एक क्वेश्चन, थोड़ा सा स्टूपिड क्वेश्चन है बट इम्पोर्टेंट है. मान लो अगर किसी स्टूडेंट को फिलहाल EWS सर्टिफिकेट मिलता है, सालाना इनकम 8 लाख रुपए से कम है, आपका एडमिशन हो गया, फिर अगर आप अमीर हो गए, काय मतलब आहे एडमिशन होने के बाद अगर नाही, बरोबर आहे. बरेच इम्प्रूव हो गया, बरेच शिक्षक पॅरेंट्स असतात जे आमच्याकडे येतात की ऍडमिशनच्या वेळी इन्कम समथिंग 7.80 7.90 एवढं असतं. ऍडमिशनच्या वेळी जे तुम्ही ज्या कॅटेगरी मधून तुमचं ऍडमिशन झालेलं आहे तेच पुढे फॉरवर्ड केलं जातं. म्हणजे भलेही तुमचं इथं परत त्यांचे काय इन्क्रीमेंट झाले असेल, 8 लाखाच्या वरती गेला असेल तरी पण तुमचं ते पहिल्या वर्षी जे भरलेलं आहे त्याच्याप्रमाणे ते तुम्हाला काउंट और ये केलं. पूरे 5 साल के लिए फिर एप्लीकेबल होगा 4.5 जब तक बच्चा पढ़ रहा है. Yes, भाई, yes. ओके. फिर आपने एक और बोला कि सेमी गवर्नमेंट कॉलेजेस में और प्राइवेट कॉलेजेस में एक होता है मैनेजमेंट कोटा, और वहां पर आपने बोला था कि उनकी जो फीस होती है वो इंटू 3 होती है, Yes. 3 वोल्ट्स. ये स्टैंडर्ड है या ये आपने अंदाजन बोला? हे स्टँडर्ड आहे. महाराष्ट्रामध्ये हे सगळ्या कॉलेजेसची फी रेग्युलेट करणारी एक बॉडी आहे ज्याला फी रेग्युलेटिंग अथॉरिटी म्हणलं जातं. तर सगळे जे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील, भले ते MBBS असतील, BAMS BHMS, तर त्यांची जी ट्युशन फी आहे, ट्युशन फी जी काही असेल तर इंटू 3 आहे. BAMS ची 2 लाख फी असेल तर 6 लाख रुपये होणार, MBBS ची 10 लाख रुपये असेल तर 30 लाख रुपये होणार. ट्यूशन फी इंटू 3, ट्यूशन ट्यूशन फी मेस और हॉस्टल की फी को 3 से मल्टीप्लाई नहीं. ओके. दूसरा ये सवाल है, आपने बोला था कि आपको एक डिपॉजिट भरना पड़ता है. मान लो कोई एक फैमिली है जिसने 2 लाख रुपए भरे और डीम्ड कॉलेज के लिए उनके बच्चे का एडमिशन प्रोसेस शुरू किया. मान लो मार्क्स हैं फॉर एग्जांपल 200 और उसको MBBS चाहिए, और आपने पूरे इंडिया में जहां पर भी डीम्ड है वहां पर उस बच्चे के साथ एडमिशन प्रोसेस किया. अब वहां पे उसने 2 लाख रुपया भरा है सिक्योरिटी डिपॉजिट, उस बच्चे का कहीं पर एडमिशन मिला ही नहीं, इन दैट केस क्या डिपॉजिट वापस होगा? जनरली डिसेंबर मध्ये सगळ्या प्रोसेसेस संपतात व 1 महिन्याचा गॅप दिला जातो व जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत ह्या सगळ्या मुलांचे भलेही ऍडमिशन मिळालेलं असेल किंवा ऍडमिशन मिळालेलं नसेल पण तो मुलगा रिफंडसाठी इलिजिबल असेल तर हे जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये सगळे पैसे त्याच अकाउंटला परत येतात ज्या अकाउंटवरून भरलेले असतात.
तो अगर मुझे एडमिशन मिल रहा है बट मैंने नहीं लिया हम्म. तो मेरा डिपॉझिट गया. प्रत्येक राऊंडचे रूल असतात की पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे, म्हणजे मिळालंय पण तुम्हाला कॉलेज नकोय तर सोडू शकताय. पण दुसऱ्या राऊंड पासून जॉईनिंग कंपल्सरी. आता दुसरा राऊंड असू दे, तिसरा असू दे, चौथा असू दे, तुम्हाला सीट मिळाली आणि जर तुम्हाला सीट मिळाली आणि तुम्ही गेला नाही घ्यायला किंवा तुमची सीट रिजेक्ट झाली डॉक्युमेंट्स मध्ये, तर मात्र ते पैसे परत मिळणार नाही. फक्त पहिल्या राऊंडला तो चान्स दिला जाईल. अब यहाँ पे जितनी भी फैमिलीज SC ST OBC वगैरह रिजर्वेशन में आते हैं, कास्ट रिजर्वेशन, अगर इन्होंने मान लो अब तक कहीं पर भी कास्ट सर्टिफिकेट सबमिट नहीं किए, मान लो इन्होंने 11th-12th में एडमिशन लिया या स्कूल में जहां पर पढ़ रहे थे वहां पर उन्होंने कभी कास्ट सर्टिफिकेट की जरूरत नहीं पड़ी, अब अगर मान लो कोई कास्ट सर्टिफिकेट अप्लाई करता है तो ऐसा तो नहीं आएगा ना कि अब तक आपने SC ST अप्लाई नहीं किया, अब अचानक से कैसे? एंट्रन्स एक्झाम मध्ये जी माहिती तुम्ही भरली जाते ती माहिती ऍडमिशन साठी वापरली जाते. आता भले तुम्ही 12वी बोर्ड मध्ये तुम्हाला कास्टचे डॉक्युमेंट्स लागतात नाही लागतात मला आयडिया नाही, पण एंट्रन्स एक्झामला जर तुम्ही कास्ट मधून भरलाय तर पुढच्या प्रोसेसला तुम्हाला कास्ट मधून पकडलं जाईल. एंट्रन्स एक्झामला जे भरतोय ते महत्वाचं आहे. तो अगर इनमें से कोई SC ST OBC सर्टिफिकेट अप्लाई करना चाहता है तो वो नीट के फॉर्म फिलिंग के वक्त ही मेंशन करना पड़ेगा. यस. उसके बाद आप एप्लीकेबल नहीं हो, फिर आप ओपन में माने जाओ. अभी अगर लोगों ने कास्ट सर्टिफिकेट के लिए प्रोसेस शुरू की तो क्या जून तक मिलना संभव है? यस. आता जर तुम्ही ही प्रोसेस चालू केली तर ऑलमोस्ट सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला एका महिन्यामध्ये मिळून जातील. आता जर चालू केली तर फक्त कास्ट व्हॅलिडिटीला तुमचे 2 ते 3 महिने जाणार आहे. पण कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला नीटचा फॉर्म भरताना लागत नाही, ती जून मध्ये ऍडमिशन प्रोसेसलाच लागणार आहे. त्यामुळे काळजी करायचं काम नाही. हमारे पास कई बार पेरेंट आते हैं और भोलेपन में एक सवाल पूछते हैं कि कास्ट सर्टिफिकेट के लिए जितने जितने डॉक्यूमेंट्स चाहिए उसमें से 2-4 डॉक्यूमेंट कम है, इधर उधर कुछ पैसों का सेटिंग करके हम सर्टिफिकेट बनवा देंगे. सर्टिफिकेट मान लो शायद आ भी जाए, वैलिडिटी भी आ जाए, फिर अगर बच्चे ने एडमिशन ले लिया, इज दिस रिस्की? क्या ये फ्यूचर में एक्सपोज हो सकता है कि एक बार आपके हाथ में सर्टिफिकेट आ गया मतलब आप लाइफ टाइम अभी निश्चिंत हो जाएंगे, अब आप सेफ हो? जनरली कसं आहे की कास्ट सर्टिफिकेट्स तुम्हाला काहीतरी करून मिळतात, म्हणजे एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नाही तर तहसीलदार ऑफिसला काहीतरी करून पॅरेंट्स हे डॉक्युमेंट्स मिळवून घेऊन येतात कास्टचे. पण प्रॉब्लेम येतो व्हॅलिडिटीला, कारण समाज कल्याण ऑफिस जे आहे तिथं व्हेरिफिकेशन खूप स्ट्रिक्ट आहे. त्यासाठीच मी म्हणलं की 2 ते 3 महिने तुमचे तिथं जात असतात, कारण सगळे तुमचे म्हणजे 1967 पर्यंतचे सगळे पाठीमागचे डॉक्युमेंट्स ते तुमचे चेक करतात की तुमच्याकडे ते प्रूफ जातीचे आहेत का नाहीत. ते प्रूफ तुमच्याकडे असतील तरच व्हॅलिडिटी मिळत असते. आता तिथंही तुम्ही काहीतरी घोळ केला असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो, जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म जेव्हा भरता तर स्कॉलरशिपच्या फॉर्मच्या वेळी परत ह्या सगळ्या मागच्या गोष्टी चेक केल्या जातात की विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट जेन्युइन आहेत किंवा नाही. तिथं मात्र तुम्हाला जर सापडला तर तुमची सीट कॅन्सल होऊ शकते, कारण चुकीच्या डॉक्युमेंट्स वरती तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे. ओके. और अगर किसी बच्चे ने शुरुआत में मान लो फाइनेंसेस ठीक है और भारती में एडमिशन ले ली, अभी वहां पर 22 लाख रुपए, चलो डेंटिस्ट की बात करते हैं, 4.5-5 लाख रुपए, 2 साल तक की आपने पढ़ाई करी, अब आपका पढ़ाई से इंटरेस्ट टूट गया या फैमिली के पास पैसे नहीं, अब अगर इस बच्चे ने इसने सोचा कि अब मुझे आगे नहीं पढ़ाई करनी, अब अगर वो यहाँ से डिसकंटिन्यू करेगा तो क्या डॉक्यूमेंट्स वापस मिलेंगे? डिग्री तो नहीं मिलेगी क्योंकि पढ़ाई नहीं हुई, बट क्या डॉक्यूमेंट्स वापस मिलेंगे या उस पर कुछ पेनल्टी असते. कारण समजा तुमचा 4 वर्षाचा कोर्स आहे आणि तुम्ही 1 वर्ष करून ड्रॉपआउट घेत असाल तर 3 वर्ष ती सीट वॅकंट राहत असते. त्या केसमध्ये जर तुमची 4 लाख रुपये वार्षिक फी आहे तर पुढच्या 3 वर्षाची कॉलेज तुमच्याकडून फी मागू शकतं, कारण ती सीट वॅकंट जाणार आहे. तसंच तुम्हाला ती सीट सोडता येत नाही, कारण सेकंड इयर मध्ये कॉलेजला त्या सीटवरती कुठलाही नवीन विद्यार्थी घेता येत नाही. तिथं तुम्ही नेगोशिएट करून हे कमी जास्ती करू शकता, पण रिमेनिंग इयर्सची फी तुमच्याकडून घेतली जाऊ शकते. तो कहने का ये मतलब है अगर आप कोई महंगे कोर्स में जा रहे हैं तो पूरे 5 साल का बजट रेडी करना है, फिर ही अंदर एंटर करना. काही स्टेट असे आहेत, फॉर एक्झाम्पल तेलंगणा सारखं स्टेट आहे, तर तिथं ऍडमिशनच्या वेळी तुम्हाला 13,40,000 रुपये भरायला लागतात ऍडमिशन मिळाल्या 3 दिवसामध्ये. पण त्या राज्याचा नियम असा आहे की ते अगोदर चेक करतात की पुढच्या वर्षाची फी भरायची या विद्यार्थ्याची आणि पालकांची तयारी आहे का नाही, याच्यासाठी ते बँक गॅरंटी मागून घेतात. विद्यार्थ्याकडून बँक गॅरंटी मागून घेतात की याच्याकडे अजून 13 लाख रुपये शिल्लक आहेत पुढच्या वर्षीची फी भरायला.
हे जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत ते ऍडमिशन तुमचं फायनल होत नाही. सो हे सुद्धा माहिती आहे. बरेच जण 13 लाख रुपये फी आहे म्हणून जातात, 13 लाख रुपये भरतात आणि नंतर कळते की कॉलेज 8 दिवसानंतर बँक गॅरंटी मागते की अजून बँकेमध्ये तुमचे 13 लाख रुपये आहे, त्याचे प्रूफ आम्हाला द्या, आणि ते त्यांना मिळत नाहीत. ठीक है, मतलब बच्चों को तो नीट की तैयारी करनी है, बट पेरेंट्स को भी थोड़ा सा बैंक में फाइनेंशियल रेडी करनी पड़ेगी. और इन पूरे प्रोसेस में कैश की कोई यही नहीं है, जो भी है आपको बैंक में पैसे चाहिए. येस, बँकेत असायला पाहिजे. काही ठिकाणी ऍडजस्टमेंट होतात. म्हणजे मी सांगितलं की कर्नाटकमध्ये आता बॉर्डरवरती कर्नाटकमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेताय तर साधारणतः तुमची फी जाते ती 20 लाखापर्यंत जाते. पण इनसाइड कर्नाटकामध्ये जेव्हा तुम्ही घेताय तर तिथं तुम्हाला 13 ते 14 लाखामध्ये सुद्धा ऍडमिशन मिळतं. काय काय कॉलेजेस असे ते म्हणतात की आम्हाला ऑनलाईन जी भरायची ती 4 लाख रुपये ते ऑनलाईन द्या आणि वरच्या ज्या काही तुम्ही फी भरणार आहात ते कॅशमध्ये द्या. म्हणजे तुम्हाला जर फी नेगोशिएट वगैरे करून पाहिजे असेल तर फर्स्ट इयरला एक्स्ट्रा अमाऊंट तुमच्याकडून मागितली जाते. ये नेगोशिएशन होता है वो वन ऑन वन होता होगा ना, या इसमें भी आप help- महाराष्ट्रामध्ये जनरली होत नाही. एमबीबीएस साठी जनरली होत नाही, एमबीबीएस बीएमएस साठी होत नाही. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये नेगोशिएशन होत असतात, पण ते कुठं होतात हे समजून घ्या. डीम्ड युनिव्हर्सिटीचं सीट डिस्ट्रीब्युशन होतं 85 आणि 15. 85% ज्या सीट्स आहेत त्याच्यासाठी फी असते साधारणतः 22 लाख रुपये वार्षिक, आणि राहिलेल्या 15 ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्ये फी साधारणतः 60 लाख रुपये पर इयर असते. 60 लाख रुपये पर इयर. पण प्रत्येक वर्षी 60 लाख रुपये भरायची पॅरेंट्सची तयारी नसते व त्यामुळे त्या सीट रिकाम्या जात असतात. मग त्या केसमध्ये कॉलेज तुम्हाला काय म्हणते की तुमची वार्षिक 60 लाख रुपये व्हायला लागले ना, तर तुम्ही एक काम करा की आम्हाला एक 70 ते 80 लाख रुपये द्या आणि वरचे आम्ही तुम्हाला ऍडजस्ट करून देतो. म्हणजे फर्स्ट इयरला जे 60 लाख भरायचे तिथं तुम्ही 70 ते 80 लाख रुपये आम्हाला द्या, वरचे कॅशमध्ये द्या. पुढच्या फी आम्ही तुमच्या 22 लाखाप्रमाणे घेतो, ऐसा भी हो. याच्याप्रमाणे घेतो. तर या ऍडजस्टमेंट होत असतात. पण ते ऍडमिशन मिळाल्यानंतर त्यासाठी तुमचं लिस्टला नाव येणं गरजेचं आहे. मग डिरेक्टली कॉलेजमध्ये गेलोय आणि मी एवढे पैसे देतो आणि मला घ्या असं होत नाही. पहिला मेरिट लिस्टला तुमचं नाव आलं पाहिजे, ऑनलाईन सीट तुम्हाला मिळाली पाहिजे. और मेरे तरफ से आखिरी क्वेश्चन कि आपने जो बोला बाहर के स्टेट में, मतलब कर्नाटक, तेलंगाना, यूपी का नाम आप काफी ले रहे हैं, ऐसी सब जगह पे जब कोई बच्चा एडमिशन लेता है, अब मान लो आपने 5-7 कॉलेज के नाम डाल दिए फॉर एग्जाम्पल, अब वो सारे कॉलेजेस के हॉस्टल्स कैसे हैं, मेस कैसे हैं, ये सब हम हर जगह पे जाके चेक तो नहीं कर सकते. और 5 साल रहना है तो हॉस्टल और खाना पीना मैटर करेगा. तो इसका कहीं से गाइडेंस मिलता है? आता आम्ही जे काउन्सिलिंग सेंटरमध्ये मुलांना काउन्सिलिंग करत असतो तेव्हा प्रत्येक मुलाला, आता मी जे काही फी स्ट्रक्चर दाखवले तुम्हाला की केजे सोमय्यामध्ये ह्या कासला एवढी फी आहे, तर ह्या प्रत्येक कॉलेजचे फी स्ट्रक्चर पूर्ण तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसच्या अगोदरच दिले जातात. की तुम्हाला ट्युशन फी 8 लाख रुपये भरायचे, तुम्हाला हॉस्टेल मेसचे 2 लाख रुपये भरायचे, डिपॉझिट्स. तर ह्या सगळ्या कॉलेजची तुम्हाला अगोदर फायनान्शियल आयडिया दिली जाते की एवढा खर्च येणार आहे. बऱ्यापैकी जे महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे कॉलेजेस आहेत ते आम्ही पर्सनली जाऊन व्हिजिट केलेले आहेत की त्यांचे कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीनं कॉलेज कसे आहेत, हॉस्टेल मेस कसे आहे, जेणेकरून मुलांना ऍडमिशनच्या वेळी काही प्रॉब्लेम यायला नको. कारण पॅरेंट्स जे असतात ते आमच्यावरती ट्रस्ट ठेवून त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेत असतात. आता या जानेवारीमध्ये आम्ही उत्तर प्रदेशला चाललेलो आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये बऱ्यापैकी कमी स्कोरवरती मुलांना ऍडमिशन्स मिळतात, फी सुद्धा कमी आहेत. पण अगोदर आम्ही जाऊन पर्सनली तिथं जाऊन बघून येतो की कॉलेजेस कसे आहेत, मुलींच्या दृष्टीनं सेफ आहेत का, राहण्याच्या दृष्टीनं सेफ आहेत का, हे सगळं चेक केल्यानंतरच मगच तुम्हाला त्या कॉलेजची आयडिया दिली जाते की हे कॉलेज आहे जिथं आपण ऍडमिशन घेऊ शकतो व आपल्याला तिथं ऍडमिशन मिळू शकतो. आणि ऑलरेडी बऱ्याच आता मागच्या 5 ते 6 वर्षापासून काउन्सिलिंग मध्ये असल्यामुळं महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये आमच्याकडून गेलेले विद्यार्थी तिथं असतात. जर एखादा नवीन विद्यार्थी ह्या वर्षी आमच्याकडे जात असेल तर ते मुलं त्या मुलाला तिथं हेल्प करत असतात. जे काही ऍडमिशन प्रोसेस असेल किंवा तिथले काही ज्या गोष्टी आम्हालाही माहिती नाही, ज्या त्या मुलांना तिथं 2-3 वर्षामध्ये समजलेल्या आहेत, तर ही मुलं सगळी त्या गोष्टीसाठी गाईड करतात. आप लोगों के मन में अगर ये सुनते वक्त कोई सवाल आए थे, अगर आपने कुछ लिखा है तो आप कुछ, ये पूरा सेशन जो है वो रिकॉर्ड हुआ, वो मैं आज के आदि अपलोड करवा दूंगा, ग्रुप पे लिंक भी डाल दूंगा. इन केस अगर कुछ पॉइंट्स को आपको दोबारा सुनना है, पढ़ना है, ये पीडीएफ भेज सकते हैं ग्रुप पे, ये पीडीएफ में मैं भिजवा दूंगा. तो इसको रिविजिट करना आपके लिए काफी इजी रहेगा. बट अभी अगर आपके मन में कोई सवाल है तो आप क्लियर कर दीजिए. कोणाला काही डाऊट असतील तर विचारून घ्या. जानेवारीमध्ये फॉर्म भरायला चालू होणार आहेत, सो अगोदर माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला गोष्टी.
एक कॉमन प्रॉब्लम अभी इस साल हमने एक प्रॉब्लम फेस किया। हमारे पास 12th में जेडब्ल्यू में एक लड़की है, स्टूडेंट्स जानते होंगे, अंजलि बोत्रा, सैंडोम स्कूल। अब उस लड़की का आधार कार्ड पे नाम है एंजल, बट 10th स्टैंडर्ड के रिजल्ट में उसका नाम है अंजलि। अब आप ही के पास है ना शायद, और वो 10th के हिसाब से 12th में फॉर्म फिलिंग हो गया है अंजलि के नाम से, बट आधार कार्ड पे है एंजल। अब आधार कार्ड पे एंजल है क्योंकि बर्थ सर्टिफिकेट पे एंजल। तो अब दिक्कत ये है, एग्जाम है जनवरी में, यहाँ से हार्डली 45-50 दिनों के बाद। अब बर्थ सर्टिफिकेट मैच नहीं हो रहा तो आधार कार्ड अलग है, अब इसका जो हॉल टिकट आएगा वो कुछ अलग आएगा। तो आई रियली डाउट उस लड़की का कुछ तर त्या admission process- मुलगीचा फॉर्म जेईचा आम्हीच भरलेला आहे. सो 10वीच्या मार्कशीट वरती जसं तिचं नाव आहे, माझ्या माहितीनुसार तिथं एंजल नाव आहे तिचं, तर त्याच्याप्रमाणे फॉर्म भरलेला आहे. ऍडमिट कार्ड वरती सुद्धा तेच येणार आहे. पण आम्ही त्यांना सांगून ठेवलंय की 20 जानेवारीच्या आतमध्ये त्यांचं ऍडमिट कार्ड आधार कार्ड अपडेट झालं पाहिजे, कारण एक्झाम सेंटरला जाताना तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायला लागणार आहे आणि नाव हे दोन्ही वरती सेमच असायला पाहिजे. आधार कार्ड इन केस असेप्ट नाही झालं तर पॅन कार्ड आणि कॉलेज आयडी रेअर केस मध्ये तुम्हाला अलाउड केलं जातं कॉलेजच्या आयडी वरती आणि 10वीच्या मार्कशीट वरती. पण आधार कार्ड हे इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यावरती आपला फोटो असतो. तो पेरेंट्स लोगों से मैं खाली इतना रिक्वेस्ट करूंगा कि जितने भी डॉक्यूमेंटेशन वो जितना जल्दी हो सके वो आप अपने एंड से क्लियर करवा लीजिए, क्योंकि लास्ट मिनट में डॉक्यूमेंटेशन मैनेज करना मेंटली काफी स्ट्रेसफुल होता है, ना कि सिर्फ आपके लिए पर बच्चों के लिए। तो डॉक्यूमेंटेशन इज एज इम्पोर्टेंट एज स्टडीज आर, तो उस पर जरा आप भी अपना समय वगैरह इन्वेस्ट करिए अभी से। एंड दैट इज ऑल फ्रॉम माय साइड। इज देयर एनीथिंग एल्स यू वांट टू कंक्लूड इनटू? आपके मन में सर आप कुछ पूछ रहे थे? काउंसलिंग ही काउन्सिलिंग प्रोसेस साधारणतः आता तुमचे नीटचे फॉर्म भरण्यापासून ते डिसेंबर पर्यंत चालतात. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन घ्यायचं असेल तर यावर्षी आमची फी आहे 8,000 रुपीज, ज्यातले 1,000 रुपये आम्ही आत्ता भरून घेत असतो. याच्यामध्ये तुमचे नीटचे फॉर्म भरणे, नीटचे फॉर्म सुद्धा आमच्या ऑफिसवरती बोलवून भरले जातात. प्लस तुमच्या नीटच्या एक्झामच्या अगोदरच कर्नाटका, केरळ ह्या राज्याच्या ऍडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन ओपन होतात. नीटच्या एक्झामच्या अगोदर म्हणतोय मी, एक्झामच्या नंतर नाही. तर कर्नाटका, केरळ काही स्टेट्स आहेत जे अगोदरच ओपन करतात. ज्या मुलांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेत अशाच मुलांना नीटचा रिझल्ट नंतर प्रोसेसमध्ये घेतलं जातं. तर हे सगळे रजिस्ट्रेशन आम्ही तुमचे ते 1,000 रुपीज मध्ये करून देतोय. जेव्हा जून मध्ये तुमचा नीटचा रिझल्ट डिक्लेअर होईल व त्यावेळी तुम्हाला या ऍडमिशन प्रोसेसमध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल आणि आमच्याकडूनच ही सगळी प्रोसेस करायची असेल तर त्यावेळी राहिलेले 7,000 रुपये तुम्हाला भरायचे असतात. तुमची सगळी डिसेंबर पर्यंतची प्रोसेस ही आमच्या ऑफिसमधून करून दिली जाते. मी स्वतः तिथे असतोय, माझी पूर्ण टीम असते. तुम्हाला कुठेही पळापळी करायला लागत नाही. फॉर्म फिलिंगसाठी बाहेर सायबर कॅफेमध्ये जाणं, कॉलेजमध्ये जाणं, सगळी माहिती तुम्हाला एका रूफच्या खाली मिळते. तुमचं काम फक्त एवढंच राहतं की जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये दिलेल्या वेळेमध्ये डॉक्युमेंट्स आणि फी नेऊन जमा करणे एवढंच काम पॅरेंट्सचं शिल्लक राहतं. बाकी सगळं काम आमच्याकडून केलं जातं. ये 8,000 रुपए में कर्नाटक, तेलंगाना, यूपी वगैरह ही महाराष्ट्राची प्रोसेस आहे. फक्त प्रत्येक राज्याचं रजिस्ट्रेशन वेगळं असतं. तुम्ही एमबीबीएस साठी जाताय का BAMS साठी जाताय त्याच्यावरती सुद्धा डिपेंड राहतं. कर्नाटकमध्ये जर घेत असाल तर साधारणतः 10,000 रुपये फी असते. 8+10 नाही, 10,000 रुपये भरले की तुमची महाराष्ट्राची पण प्रोसेस होईल, तुमची कर्नाटकाची पण प्रोसेस होईल. प्रत्येक वेगळी वेगळी भरायची गरज नाही तुम्हाला. पण काय आहे माहितीये का, जेव्हा नीटचा रिझल्ट लागतो ना तर तेव्हा आपल्याला गोष्टी बऱ्यापैकी क्लिअर झालेल्या असतात की मला कर्नाटकसाठीच रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, महाराष्ट्रासाठी का UP साठी. तर त्यानुसार ती प्रोसेस सगळी पुढची चालत असते. कास्ट सर्टिफिकेट जे आता सुरुवातीला आपण फॉर्म भरतो त्यावेळेला आपण कास्ट हे करायला लागते. समजा कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी नाही, तर नंतर मिळालं नाही व्हॅलिडिटी, तर इथं जे सुरुवातीला आपण जे नोंद केलेली आहे कास्ट, त्याला काय पुढे प्रॉब्लेम? तुम्ही कास्ट मधून ओपन मध्ये जाऊ शकता नंतर. म्हणजे भरताना तुम्ही OBC मध्ये भरलाय, SC मध्ये भरलाय, पण दाखला मिळाला नाही म्हणून ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला ओपन मध्ये जाता येईल. पण तुम्ही फॉर्म ओपन मध्ये भरलाय आणि नंतर कास्टचे दाखले मिळाले तर ओपन मधून कास्ट मध्ये जाता येत नाही, ती फॅसिलिटी नसते. ते अधिकारी मानसिक सेवेमध्ये आहेत कार्यरत, नासवून आहेत, गॅजेटेड आहेत, त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया? क्लास 1 अधिकाऱ्यांना मिळत नाही नॉन क्रिमिलियर.
त्यांना ओपन मध्ये कन्सिडर केलं जातं. दोन क्लासरूम अधिकारी जर असतील आणि 40 वर्षाच्या आत जर ते क्लासरूम असतील, 40 वर्षानंतर क्लासरूम झाले असतील, हो. तर त्यांना नॉन क्रिमिनल मिळू शकतात. 40 वर्ष 40 वर्षाच्या आत जर डिरेक्ट क्लासरूम झाले असतील हा. तर त्यांना मिळतो. परंतु काही प्रमोटेड असतात, प्रमोशन होऊन क्लासरूम होतात हा. आणि ते 40 वर्षानंतर क्लासरूम हा. त्यांच्यासाठी राज्य शासनाचे एक GR आहे. जर तुम्ही असतील तर त्याचे माणसाने त्यांना नॉन क्रिमिनल मिळू शकतं. ठीक है, आणि आप सब लोगों ने सुना यार. आणि हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी गव्हर्नमेंट सर्वंटला सुद्धा होतो. जेव्हा ते दाखले काढायला जातात तेव्हा 8 लाखाच्या वरती उत्पन्न आहे म्हणून त्यांना डिरेक्टली नाही म्हणून सांगितलं जातं की 8 लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर मिळणार नाही. पण हे GR दाखवून दरवर्षी पॅरेंट्सला दाखले काढावे लागतात. इवन SCBC दाखला सुद्धा यावर्षी जो नवीन आला तो SCBC दाखल्याला सुद्धा 8 लाखापेक्षा वरती उत्पन्न असणाऱ्या पॅरेंट्सची आम्ही यावर्षी नॉन क्रिमिलियर काढून ऍडमिशन्स केलेले आहेत. फी मात्र त्यांना ओपनची भरायला लागली पण त्यांना नॉन क्रिमिलियर मिळाले. पण बऱ्याच जणांना असं सांगितलं गेलं की 8 लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर नॉन क्रिमिलियर मिळणार नाही. और स्टूडेंट्स को यहाँ पर भी कोई डाउट नहीं आ रहा क्या? लेक्चर थोड़ी है बाबा, कुछ तो पूछ लो. सर EWS मध्ये फक्त फी कन्सेशन का सेपरेट EWS चा आणि फीचा काहीही संबंध नाही. पहिली गोष्ट म्हणजे EWS सर्टिफिकेट आपण काढतो कशासाठी, कारण गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 10% सीट मधलं रिझर्वेशन आपल्याला मिळावं ह्यासाठी काढतो. तुमच्याकडे तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला असेल, आता आपल्याकडेच एक विद्यार्थी होती साक्षी डायमा म्हणून यावर्षी मुलगी होती, तर तिचं EWS सर्टिफिकेट निघलं नाही पण फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी होतं त्यामुळे तिला फी माफी काय आहे ती मिळाली तहसीलदारच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती. EWS पाहिजे असं काही नाही. कॉलेजेसचं महाराष्ट्रामध्ये रिलेटिव्हली बघायला गेलं तर फी स्ट्रक्चर हे जास्तीच आहेत. सगळ्यात लोवेस्ट फी स्ट्रक्चर कोणत्या स्टेटमध्ये जात असतील तर ते केरळमध्ये जातात. साधारणतः 7.5 लाख ते 8 लाखापर्यंत MBBSच्या फीस जातात. महाराष्ट्रामध्ये जास्ती आहे. इसका रीजन शायद आप बता सकते हो, आप कोई आइडिया है? बिकॉज शी इज अ डॉक्टर and Anushka's father is also a doctor working into some government hospital. Is that associated with any college? No. Okay. सर शेती दाखल्याचा काही फायदा बेनिफिट मिळतो? ऍग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट म्हणताय तुम्ही, तर ऍग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेटचा तुम्हाला मेडिकलमध्ये फायदा होत नाही त्याचा. पण तुम्ही ऍग्रिकल्चरला वगैरे BSc ऍग्रीला वगैरे जात असाल तर त्याच्यामध्ये त्याचं स्पेशल रिझर्वेशन असतं ऍग्रिकल्चरिस्ट. BVSC ला ऍग्रिकल्चरिस्ट मला थोडंसं कन्फर्म करायला लागेल कारण BVSC मध्ये बरेचसे रिझर्वेशन्स आहेत. मेडिकलमध्ये एक एक्स्ट्रा रिझर्वेशन आहे की हिली एरिया म्हणून. ओके, हिली एरिया काय आहे थोडंसं सांगतो की एखादा मुलगा त्याची 10वी किंवा 12वी डोंगराळ भागामधून झाली असेल, फॉर एक्झाम्पल पन्हाळा आहे किंवा महाबळेश्वर आहे, अशा ठिकाणाहून झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रा सीट्स असतात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये. उनको फीस में बेनिफिट होता है या मार्क्स में? ओनली सीट मध्ये रिझर्वेशन मिळतो तुम्हाला. फीचा काही फी तुमच्या कास्ट प्रमाणे असते. ये सर का नंबर है, तो अगर आपको कुछ बाद में भी सवाल आएंगे तो दे कैन कॉन्टैक्ट यू डायरेक्टली, राइट? येस, त्याच्यावरती ऑफिसचा ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे, मोबाईल नंबर सुद्धा आहे. आता बघा काही रिलिजियस मायनॉरिटीचे कॉलेजेस असतात, फॉर एक्झाम्पल जैन मायनॉरिटीचं कॉलेज. आता एखादा विद्यार्थी जैन रिलिजनशी बिलॉंग करतो व त्याच्या 12वीच्या LC वरती म्हणजे शाळा सोडलेल्या दाखल्यावरती जर त्याचा धर्म रिलिजन म्हणून लिहिलेला आहे, प्लस त्या विद्यार्थ्याला त्याच्या रिलिजियस प्लेस वरून म्हणजे जैन बोर्डिंग वरून जर दाखला मिळालेला आहे की तो जैन कास्टमध्ये येतो व त्यानं जर स्टॅम्प पेपरवरती ऍफिडेव्हिट केला असेल की तो जैन रिलिजनशी बिलॉंग करतो, तर काही महाराष्ट्रामध्ये असे कॉलेजेस आहेत जिथे फक्त जैन मुलांना पहिली प्रायोरिटी दिली जाते. फॉर BMS जळगावमध्ये आहे, होमिओपॅथीचं निम शिरगावमध्ये आहे. तर या कॉलेजेसमध्ये पहिल्यांदा जैन मुलांना ऍडमिशन दिलं जाईल आणि जर सीट शिल्लक राहिल्या तर बाकीच्या रिलिजनच्या मुलांना सीट्स दिल्या जातात. याच वर्षी जैन मायनॉरिटी असेल तर कुणाकडे ऑलरेडी ते मुलाकडे जैन मायनॉरिटी सर्टिफिकेट असेल तर काय हरकत नाही, तुम्हाला सीट मिळून जाईल ती. फॉर एक्झाम्पल काय झालं की जळगावमध्ये यावर्षी एक प्रकाश म्हणून नवीन कॉलेज झालं जैन मायनॉरिटीचं, तर तिथं जैन मुलांना 200 मार्काला सुद्धा ऍडमिशन्स मिळाले आणि अदर रिलिजनच्या मुलांना साधारणतः 350च्या वरती ऍडमिशन्स त्या कॉलेजला मिळाले.
तर तो फायदा होतो. सीट्स एक्स्ट्रा मिळतात आपल्याला, फक्त जैन मायनॉरिटीच्या कॉलेजमध्येच, बाकीच्या कॉलेजेसमध्ये नाही. बीपीटीएच कट ऑफ महाराष्ट्रामध्ये कमी जातात. गव्हर्नमेंटसाठी जात असेल तर गव्हर्नमेंटचे कॉलेजेस 4 ते 5 कॉलेजेस आहेत बीपीटीएचचे, त्याच्यामुळं कट ऑफ साधारणतः तिथं 400-450च्या वरती राहतो. प्रायव्हेट जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तिथं हार्डली मुलांना 90-100 मार्काला सुद्धा बीपीटीएचला ऍडमिशन्स मिळून जातात. BPTH is physiotherapy. फिजिओथेरपी Physiotherapy, I don't think there is any cutoff in semi-government or private. नाही आहे, कट ऑफ आहे. नहीं, अभी गवर्नमेंट कॉलेजेस की भी हो सकता है. अभी जैसे यहाँ पे कौन सा वॉलनेस या क्या नाम है, और या फिर यहाँ पर भी है GPMD, वहाँ पर लोगों को 60, 70, 80 मार्क्स पे भी काय आहे की फिजिओथेरपी जो कोर्स आहे त्याच्यामध्ये नीट मध्ये मिनिमम एवढा मार्क मिळायलाच पाहिजेत असा क्रायटेरिया नाही. ओके. पण ऍडमिशन जे आहे ते नीटच्या स्कोर वरतीच होणार तुमचे. म्हणजे ज्या मुलाला जास्ती मार्क आहेत त्यालाच पहिल्यांदा सीट दिली जाणार. इथं भारतीसाठी वेगळी एंट्रन्स एक्झाम असते, मात्र हे लक्षात घ्यायचं आहे. ये सवाल आप अनुष्का के लिए पूछ रहे हैं. ओके ओके. कर्नाटक राज्यामध्ये मात्र नीट लागत नाही. कर्नाटकमध्ये 12वीच्या मार्कावरती डिरेक्टली फिजिओथेरपीचे ऍडमिशन होऊन जातात. Yeah, of course. BPTH is actually a good course if you study. बीएससी साठी नीटचा काय उपयोग? कशासाठी? बीएससी ऍडमिशन साठी तिथं तुम्ही सीईटीच्या स्कोरवरती जाऊ शकता. पीसीबी का एक और सीईटी होता है अलग से. नीट के अलावा एक और एंट्रेंस एग्जाम है जिसमें आपका सिलेबस सेम होगा. यही फिजिक्स, केमिस्ट्री और बायो के आधार पे एक और एग्जाम होती है. एमएचटी सीईटी होती है. नर्सिंगसाठी सेपरेट झाली, म्हणजे जी अगोदर एमएससी सीईटी आणि नीटच्या स्कोरवरती होत होते 2 वर्षापूर्वी, तर नर्सिंगसाठी एमएसटी नर्सिंगची सीईटी वेगळी काढलेली आहे. मुलांना माहिती नाही की फक्त एमएससी सीईटी पीसीबीची दिली तर नर्सिंगला जाता येईल असं वाटतं, पण नर्सिंगची सीईटी वेगळी आहे आणि पीसीबीची सीईटी वेगळी आहे. नर्सिंगला जायचं असेल तर नर्सिंगची सीईटी तुम्हाला द्यावी लागेल. तिथं नीट चालत नाही. नीटच्या स्कोरवरती नर्सिंगचे ऍडमिशन्स महाराष्ट्रामध्ये होत नाहीत, बंद झालेले. आणि या मुलांनी दोन्ही परीक्षा द्याव्यात की एकच नीट? आता त्यांची प्रायोरिटी काय आहे, टार्गेट काय सेट केलंय त्याच्यावरती डिपेंड राहतं. पण फॉर्म दोन्हीचे भरून एक्झाम दिली तर काही हरकत नाही, नुकसान त्याच्यामध्ये काही होणार. ऑप्शन्स मल्टिपल तुमच्याकडे अवेलेबल राहतील. एनी फर्दर क्वेश्चंस? एक्चुअली सेकंड बैच 6:30 को चालू होना था. मैं आधा घंटा ऑलरेडी लेट हूँ. फ्रेश विद्यार्थ्यांना हा 24-25 फायनान्शियल इयरचं इन्कम सर्टिफिकेट लागतं. 1 एप्रिल नंतर काढलं. ठीक है. वेडनेसडे एक और छोटा सा मीटिंग है जो एकेडमिक डिस्कशन के लिए होगा. उसका भी मैसेज वगैरह मैं आपको भिजवाता हूँ. और अभी जो इनका क्लस्टर 1 का टेस्ट सीरीज खत्म हुआ उसके मार्क्स वगैरह पे वी विल डिस्कस समथिंग, आगे की जो भी स्ट्रेटेजी है. और अभी हम 15 तारीख से बोर्ड एग्जाम के लेक्चर भी चालू कर रहे हैं, थियोरी एग्जाम. उसी में आपका ज्योग्राफी, मराठी, ये सारे सब्जेक्ट्स भी हो जाएंगे. तो हमारा आगे का क्या प्लान है ये मैं आपको बताता हूँ. वी विल मीट अगेन ऑन वेडनेसडे. उस मीटिंग को भी रिकॉर्ड कर लेंगे. कोशिश कीजिए आप लाइव आ पाओ. वर्स्ट केस में अगर आप नहीं आ पा रहे तो आप वो रिकॉर्डिंग देखकर भी पूरी चीजों को जानें. ठीक है. अच्छा, तुम्हाला जे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे त्याच्यावरती खाली एक फीडबॅक फॉर्म आहे. ते फीडबॅक फॉर्म भरून लास्ट बेंच वरती मॅडम आणि सर बसले त्यांच्याकडे जमा करायचा आहे. तो फीडबॅक फॉर्म दिल्याशिवाय जायचं नाही. हे जे काही फीडबॅक फॉर्म तुम्ही भरून देणार आहात तर त्याच्यामध्ये आरंभच्या व्हॉट्सअप कम्युनिटी म्हणून एक ग्रुप आहे जिथं ही सगळी माहिती, सगळी इन्फॉर्मेशन, व्हिडिओज त्या ग्रुपमध्ये येत असतात. फॉर्म भरून दिला तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील.